नमस्कार, मी दिलीप मुसळे. न्यू इंग्लिश अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी आज स्वागत करतो आहोत. तर आज हा आपल्या संपूर्ण जी बॅच आहे या बॅचचा आपला हा पहिला दिवस आहे. तर सर्वप्रथम इंग्रजी या विषयाची तयारी करत असताना किंवा जनरली स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना जनरली सिलेबस काय आहे हे सर्वप्रथम तुम्हाला माहित असणे अतिशय गरजेचं आहे. कारण एकदा सिलेबस जर तुम्हाला माहित झाला तर एक्झॅक्टली आपल्याला पुढच्या काळामध्ये येणाऱ्या टाइमामध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय करायचं आहे आणि काय करायचं नाही ह्या गोष्टी तुमच्या ज्या आहेत अगदी क्लिअर होऊन जातात. त्याच्यामुळं कुठलाही विद्यार्थी जो कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल त्या विद्यार्थ्याला सिलेबस माहित असणं हे अतिशय गरजेचं आहे. आज आपण या ठिकाणी इंग्लिश ग्रामर, इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि कॉम्प्रिहेन्शन या दृष्टीनं एमपीएससी मुख्य परीक्षा कंबाईन गट ब पीएसआय एसटी असिस्टंट साठी जी मेन्स आहे ती मुख्य परीक्षा, त्याच्यानंतर कंबाईन गट क ची मुख्य परीक्षा, त्यासोबत ज्या सरळ सेवा असतील, स्टाफ सिलेक्शन असेल किंवा अदर यूपीएससीच्या एक्झाम असतील, हे एक्झाम साठी जनरली सिलेबस काय विचारला जातो या सिलेबसची या ठिकाणी आपण थोडीशी डिटेल मध्ये आपण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देणार आहे. सर्वांनी हा जो पहिला लेक्चर आहे हा काळजीपूर्वक ऐकायचा आहे. हा काळजीपूर्वक याच्यासाठी ऐकायचा आहे की सिलेबस जो आहे हा जर तुम्हाला संपूर्णपणे जर तुम्हाला जर समजला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जे काही करायचं असणार आहे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा नाही, डूज अँड डोंट्स काय असतील, आपले स्ट्रॉंग पॉइंट काय आहे, आपले वीक पॉइंट काय आहे आणि आपले स्ट्रॉंग पॉइंट असतील, आपले वीक पॉइंट असतील तर त्याला आपल्याला कशा पद्धतीनं स्पर्धा परीक्षेला आपल्याला व्यवस्थित रेडी करायचं आहे, हे सर्व गोष्टींवर आपण या पहिल्या लेक्चरमध्ये आपण सखोल चर्चा करणार आहोत. तर सर्वांनी हा जो लेक्चर आहे अगदी शांततेनं तुमच्या वेळेमध्ये हा लेक्चर ऐकायचा आहे. कारण याच्याद्वारे तुम्हाला निश्चितच इंग्लिश विषय हा कसा आहे, सोपा आहे की अवघड आहे, याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे हे सगळं जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी डिटेल स्वरूपात समजून येणार आहे. आणि ही जी आपली पुढची जी बॅच असणार आहे म्हणजे उद्यापासून जो आपला पहिलं लेक्चर सुरू होईल तो शेवटपर्यंत, तर ह्या बॅचचा रोड मॅप काय असणार आहे, आपण कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, मी कशा पद्धतीने तुम्हाला हे सगळे टॉपिक मी डिलिव्हर करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कशा पद्धतीने प्रिपरेशन करायची आहे हे सगळं या पहिल्या लेक्चर मधून 100% कव्हर होत जाणार आहे. त्याच्यामुळं आपण काळजीपूर्वक हा जो लेक्चर आहे हा व्यवस्थित तुम्ही ऐकावा अशी मी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो. तर मी दिलीप मुसळे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक. पुण्यामध्ये मी गेले 10 वर्ष स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश हा विषय शिकवत आलेलो आहे. पुण्याच्या व्यतिरिक्त कोल्हापूर असेल, श्रीरामपूर असेल, अहमदनगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी देखील मी इंग्रजी हा विषय हा गेली काही वर्षांपासून शिकवत आलेलो आहे. आणि थोडस कोरोना या पेंडेमिक मुळे की जे सर्व ऑफलाईन बॅचेस आहेत ते सर्वपणे बंद झालेले आहेत. तर मी सर्वांना असं सांगू इच्छितो की शक्यतो घरी राहा, सुरक्षित राहा. आम्ही तुमच्यापर्यंत ऑनलाईनच्या स्वरूपामध्ये हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म अवेलेबल केलेला आहे. तुम्ही जास्तीत जास्त मुलांनी ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मची संधी घ्यायची आहे, जेणेकरून आपण सुरक्षित राहून आपण अगदी ऑफलाईन सारखाच हा जो संपूर्ण जो सिलेबस आहे हा या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत. आणि ही बॅच जरी झाली तरी बॅच संपल्याच्या नंतर देखील आपल्याला हा ऍक्सेस राहील. तुम्ही हे जे व्हिडिओ असतील हे नंतरही ऐकू शकता, जेणेकरून जे थोडीफार माहिती तुम्ही विसरला असाल किंवा थोडं कन्फ्युज झाल्यासारखं वाटत असेल तर ते तुम्हाला नंतर देखील परत परत तुम्ही ऐकून हे व्यवस्थित समजून घेऊ शकता आणि परीक्षेसाठी 100% तुम्ही प्रिपेअर होता. तर हा निश्चितच एक ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा एक अतिशय चांगला उपयोग आहे की आपला परफॉर्मन्स हा निश्चितपणे सुधारण्यासाठी हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपयोगी पडणार आहे. याने तुमचा वेळ देखील वाचतो आहे, याने तुमची एनर्जी देखील वाचते, तुमची पैसा देखील याच्यापासून हा वाचत असतो जनरली. त्याच्यामुळं ऑनलाईन प्लॅटफॉर्म हा येणाऱ्या काळामध्ये निश्चित उपयोगी पॅटर्न ठरेल अशी माझी अपेक्षा आहे. तर आपण कुठलाही वेळ न खर्च करता या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी जो सिलेबस आवश्यक आहे हा सिलेबस काय आहे इंग्लिश विषयाचा या ठिकाणी आपण सविस्तर समजून घेऊयात. तर आपण आता आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. तर मी सर्वप्रथम या न्यू इंग्लिश अकॅडमी पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर या अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मी सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करत आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना मी एक छोटीशी सूचना देऊ शकतो किंवा या ठिकाणी नोटीस देऊ शकतो
की या ठिकाणी हा माझा नंबर आहे. जरी तुम्ही या लेक्चरमध्ये तुम्हाला बाकीचे काही विद्यार्थ्यांना जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही ह्या नंबरवर सरळ कॉल केला तरी तुम्हाला मी व्यवस्थित गाईड करू शकतो. किंबहुना तुमचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवा, जेणेकरून जे गरजू असतील ज्यांना खरंच या परीक्षांची व्यवस्थितपणे तयारी करायची असेल आणि इंग्लिश विषयामध्ये ज्यांच्या बाबतीत थोडासा वीकनेस असेल तर निश्चितपणे त्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांना प्रिपेअर्ड करण्याचं काम मी या ठिकाणी करणार आहे. तर तुम्ही सर्वांनी या लेक्चरला व्यवस्थितपणे ऐकायचं आहे, समजून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी याच्यापासून तुम्हाला समजून घेता येतील. तर एमपीएससी इंग्लिश, तर सर्वांना मी सर्वप्रथम सांगू इच्छितो की आपण ज्याही वेळेस अभ्यासाची सुरुवात करतो त्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर पहिला सिलेबस असला पाहिजे. कारण सिलेबस जर तुम्हाला माहित असेल तर नक्की एक्झॅक्टली हा विषयाला सुरुवात करताना, विषयाची तयारी करत असताना आपल्या विषयाचा आवाका किती आहे हे तुम्हाला सर्वप्रथम समजून येतं. म्हणजे इन डिटेल सिलेबस काय आहे, मेन पॉइंट काय असतात, म्हणजे मेन घटक कुठले आहेत, त्याच्यानंतर येणारे सब पॉइंट म्हणजे सब घटक, उपघटक कुठले आहेत, हे सर्व जर तुम्हाला जर माहित असेल तर एक्झॅक्टली आपला स्पर्धा परीक्षेचा इंग्लिश या विषयाचा सिलेबस, एक्झॅक्टली याचा स्कोप काय आहे, व्याप्ती किती आहे, आपल्याला एक्झॅक्टली किती खोलात जाऊन तयारी करायची आहे, या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे क्लिअर होतात. बऱ्याच वेळा विद्यार्थी मार्केटमधून पुस्तकं आणतो आणि पुस्तक वाचणं ही चांगली गोष्ट आहे, वाचलेच पाहिजे. परंतु होतं असं की ते पुस्तक वाचत असताना त्याच्या पुढे काहीच रोड मॅप नसतो, काहीच विजन नसतं की आपण काय वाचत चाललेलो आहोत, आपण वाचतो आहे हे बरोबर आहे का, किंवा आपण ज्या क्रमानं ज्या घटक क्रमानं वाचत जातो आहोत हे सर्व बरोबर आहे का. तर बऱ्याच वेळा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अनुत्तरितच राहतात आणि अशामध्ये वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष निघून जातात. विद्यार्थी प्री पास होतो, मेन्सला आल्याच्या नंतर इंग्लिश सारख्या विषयामध्ये नेहमी त्याला कमी मार्क्स भेटतात आणि तो विद्यार्थी अशा काही कारणांमुळे तो या पोस्ट पासून दुरावला जातो. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपण ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहोत. जसं आम्ही इंग्लिश विषय या ठिकाणी शिकवतो आहोत, तर इंग्लिश विषयाचा जो काही सगळा सिलेबस आहे, जसं मी या ठिकाणी तुम्हाला सविस्तर सांगत आहे, तसेच तुम्ही इतर विषयांचाही सिलेबस व्यवस्थित समजावून घ्या, जेणेकरून आपल्याला आपल्या सिलेबसचा स्कोप लक्षात येईल, आपल्याला किती वाचायचं आहे, किती समजून घ्यायचं आहे आणि एक्झॅक्टली काय करायचं आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वप्रथम डूज अँड डोंट माहित असणं खूप गरजेचं आहे. सिलेबस ज्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर येतो त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला तुमचा स्ट्रॉंग पॉइंट काय आहे आणि तुमचा वीक पॉइंट काय आहे हे तुम्हाला सर्वप्रथम समजून येतं. बऱ्याच वेळा एखाद्या विद्यार्थ्यांनी काही पुस्तकं वाचलेली असतात आणि त्याला बऱ्यापैकी नॉलेज आलेलं असतं, साधारणतः 30-40% तो विद्यार्थी बऱ्यापैकी तो समजून घेतलेला असतं. पण तरी पण त्याने स्वतःला जरी विचारलं की हा आपला सिलेबस आहे, पण या सिलेबस मधील हा जो काही भाग आहे हा खरोखर मला जमत नाहीये, याच्यावरचे ज्यावेळेस प्रश्न मी सॉल्व्ह करायला बसतो त्यावेळेस हे प्रश्न मला निश्चित सुटत नाहीयेत, याच्यावरून त्या विद्यार्थ्याला अवेअर होतं की हा माझा वीक पॉइंट आहे. आणि ज्यावेळेस हे प्रश्न येतात त्यावेळेस त्याला समजतं की अरे ह्या प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकतो, हे घटक मला येतात, या घटकाची आता जास्त रिव्हिजन किंवा प्रॅक्टिस करण्याची मला गरज नाहीये, म्हणजे हा त्याचा स्ट्रॉंग पॉइंट आहे. त्यामुळे आपला स्ट्रॉंग पॉइंट काय आहे, आपला वीक पॉइंट काय आहे हे काळजीपूर्वक तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि हे स्वतःला अनालाइज करायचं आहे, दुसरा कोणी सांगू शकत नाही. आलं लक्षात. त्याच्यामुळे स्वतःला प्रथम तर जज करायचं आहे की आपल्याला कितीपर्यंत येत आहे, काय येत नाही. एकदा स्ट्रॉंग पॉइंट आणि वीक पॉइंट डोळ्यासमोर आले तर आपल्याला आपले स्ट्रॉंग पॉइंट जे असतात हे अजून चांगल्या पद्धतीने त्याला प्रिपेअर करायचं आहे आणि जे वीक पॉइंट असतात त्याच्यावर खूप मेहनत घ्यायची आहे, खूप सराव करायचा आहे, प्रॅक्टिस वाढवायची आहे, जेणेकरून जो आज तुमचा वीक पॉइंट वाचतो तर येणाऱ्या काळामध्ये तुमचा स्ट्रॉंग पॉइंट बनेल. आणि अशा प्रकारे आपल्याला हा जो सिलेबस आहे तो व्यवस्थितपणे समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. तर आता सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थ्यांना एक गोष्ट या ठिकाणी सांगतो आहे की आपला हा जो सिलेबस आहे हा नेहमी या 5 घटकांमध्ये डिवाइड केला जातो. जनरली मार्केटमध्ये अनेक ग्रामरची पुस्तकं आहेत, लक्षात ठेवा. याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की होते असं की एक ग्रामरचं पुस्तक विद्यार्थी मार्केटमधून आणतो आणि तेच पुस्तक वाचतो. पण होतं असं की त्या पुस्तकामध्ये सगळं असं काही कव्हर केलं जात नाहीये. मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की
किती ऑथेंटिक पुस्तक जरी मार्केटमध्ये इंग्लिश ग्रामरचं जरी असेल, तरी स्पर्धा परीक्षा ज्यावेळी तुम्ही विचार करता, तर एकाच पुस्तक संपूर्ण स्पर्धा परीक्षेचा जो सिलेबस आहे इंग्लिश विषयाचा जरी घेतला तरी तरी ते कव्हर करत नाहीये. त्याच्यामुळं तुम्हाला मल्टिपल सोर्सेस हे तुम्हाला वाचावे लागतात, प्रॅक्टिससाठी ते डोळ्यासमोर ठेवावे लागतात. त्यामुळं हा सिलेबस हा एकाच पुस्तकामध्ये मिळेल अशी अपेक्षा कुणी करू नका. कारण जर हे सगळं जर एकाच पुस्तकामध्ये जर टाकायचं जर बोललं, तर निश्चित सांगतो त्या पुस्तकाची साईज इतकी मोठी होईल का ते कॅरी करणं, वाचन करणं हे थोडंसं प्रॅक्टिकली अवघड होत जाणार आहे. त्याच्यामुळे मी सांगू इच्छितो की एक एक घटक मजबूत करा, समजून घ्या, प्रॅक्टिस वाढवा आणि आपले जे घटक आहे हे जर तुम्हाला जर पुस्तक वाचायचंच असेल तर कुठल्या पुस्तकामध्ये या घटकांवर आपल्याला चांगली माहिती मिळते तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. हा झाला तुमचा ऑफलाईन पॅटर्न. आपल्या या ऑनलाईन बॅच मध्ये तरी आपण ही सगळ्याच गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नुसता प्रयत्न नाही तर कम्प्लीटच करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही 100% जरी याच्यावर रिलाय राहिला तरीही हरकत नाहीये. परंतु थोडासा जेव्हा तुम्ही हा ऑनलाईन कोचिंग आहे हे ऑनलाईन समजून घेता, याला थोडी ऑफलाईनची जरी जोड दिली तरी ते अधिक उत्तम तुमचं पद्धतीने होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला हळूहळू येणाऱ्या काळामध्ये सर्व काही गोष्टी तुम्हाला सांगत जाईल, त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करत चला. तर सर्वप्रथम या ठिकाणी पाहायचे आपल्याला की आपला जो सिलेबस आहे याचा पहिला जो घटक असणार तो म्हणजे कॉमन व्होकॅब्युलरी. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही राज्यसेवा मुख्य परीक्षेचा विचार करताय त्यावेळेस आपल्याला 100 मार्काचा पेपर असतो. त्याच्यामध्ये पहिले 50 मार्क हे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे असतात आणि येणारा दुसरा जो भाग आहे 50 मार्क्सचा तो थोडासा रिटन डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा असतो. तो जो ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये कॉमन व्होकॅब्युलरी हा एक अतिशय महत्वाचा घटक तुम्हाला विचारला जातो. तर कॉमन व्होकॅब्युलरी मध्ये अनेक घटक येतात. आपण थोड्या वेळात ते सगळे घटक पाहणारच आहोत. तरी लक्षात ठेवायचं, जर 50 जर प्रश्न असतील तर त्यातले 5 प्रश्न हे एका कॉम्प्रिहेन्शन साठी जातात आणि जे 45 क्वेश्चन असतात ह्या 45 क्वेश्चन पैकी समजायचं तुम्हाला 15 ते 20 क्वेश्चन हे कॉमन व्होकॅब्युलरी या घटकावर पडत असतात. ज्यावेळी तुम्ही गट ब या परीक्षेचा विचार करताय त्या ठिकाणी 30 प्रश्न आताच्या पॅटर्न प्रमाणे विचारले जातात. आता ह्या पेपरमध्ये थोडासा बदल केलेला आहे. प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काचा आहे. त्यामुळं 30x2 म्हणजे आपण साधारणतः 60 मार्क्स ह्या संपूर्ण सिलेबसला आपण वेटेज देतो. तर जर 30 प्रश्न असतील त्यातले 5 प्रश्न हे मुख्यत्वे कॉम्प्रिहेन्शनला जातात. उरलेले जे काही 25 क्वेश्चन आहेत ह्या 25 पैकी 12 ते 13 क्वेश्चन आपण मॅक्सिमम आपण कॉमन व्होकॅब्युलरीला पाहूयात. म्हणजे एक लक्षात आलं पाहिजे की कॉमन व्होकॅब्युलरी हा अतिशय महत्वाचा घटक आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षेचा कुठलाही पेपर घ्या, ज्या पेपरमध्ये इंग्लिश विषय आहे तो इंग्लिश विषयाचा कुठलाही पेपर जरी घेतला तरी तुम्हाला एक ऍव्हरेज 40, 45 to 50 पर्यंतचं जी वेटेज आहे साधारणतः 40 पर्यंतचं वेटेज जास्त हे कॉमन व्होकॅब्युलरीला आपल्याला नेहमी सापडत असतं. त्यामुळे सिलेबसची आपल्याला समजून घेताना हा घटक आपल्याला डोळ्यासमोर ठेवायचा आहे की आपण राज्यसेवा असो, कंबाईन गट ब असो, कंबाईन गट क असू द्या किंवा इतर सरळ सेवा असू द्या, स्टाफ सिलेक्शन असेल, सीडीएस सारखे पेपर असतील, आपल्याला यांची ज्यावेळेस तयारी करायची त्यावेळेस कॉमन व्होकॅब्युलरी ही सर्वप्रथम तुम्हाला चांगली करायची आहे. कारण याच्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाहीये. मग आता कॉमन व्होकॅब्युलरी करायचं म्हणजेच काय, याच्यामध्ये अंतर्भूत कुठले कुठले घटक करायचे हे सगळं आपल्याला या ठिकाणी आता समजून घ्यायचं आहे. तर तुर्तास आपण पहिल्या सिलेबसचे मेन घटक पाहूयात. पहिला घटक आहे तो तुमचा कॉमन व्होकॅब्युलरी. सेकंड 2 नंबरचा जो काही घटक आहे तो तुमचा सेंटेन्स स्ट्रक्चर. तर एक लक्षात ठेवायचं की ग्रामर म्हटलं की रचना आल्या. आलं लक्षात, ग्रामर म्हटलं की रचना आल्या. आपल्याला ते ग्रामर जे आहे इंग्लिश ग्रामर असेल, मराठी ग्रामर असेल, जनरली रचनेच्या स्वरूपामध्ये जर चांगलं जर समजून जर घेतलं तर ते अधिक पटकन तुमच्या लक्षात राहतं, जास्त पद्धतीने ते समजून येत असतं. त्यामुळे सेंटेन्स स्ट्रक्चर की वाक्याचं जे काही रचना आहेत त्या रचना आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या पाहायच्या आहेत आणि अगदी डिटेल स्वरूपामध्ये ते पाहायचे आहेत. आणि हे नुसतं पाहायचं नाही तर या सर्व गोष्टींवर आयोग एक्झॅक्टली प्रश्न कसे विचारतो हे विथ एक्झाम्पल पाहायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला बरंच काही तुम्हाला याच्यामधून तुम्हाला ज्ञान मिळून जाईल. 3 नंबरचा जो काही घटक आहे तो म्हणजे आपला ग्रामर. तर जनरली हा अतिशय महत्वाचा घटक आहे ग्रामर. तर ग्रामर इंग्लिश ग्रामर मध्ये कुठले कुठले घटक अंतर्भूत होतात
आपल्याला काय काय याच्या ठिकाणी करावं लागतं, तर हा 3 नंबरचा घटक याच्यामध्ये आपल्याला पाहणार आहोत. 4 नंबरचा जो आहे तो इडियम्स अँड फ्रेजेस. आता तुम्ही म्हणाल की हे पण व्होकॅब्युलरी मध्ये का टाकत नाहीये, तर हा व्होकॅब्युलरीचाच पार्ट आहे, परंतु याचं थोडंसं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन, वाक्य आणि वाक्यांमध्ये याचा उपयोग हा मोठ्या प्रमाणामध्ये विचारला जातो. तर या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम पाहावं लागेल की फ्रेज म्हणजे काय आणि इडियम्स म्हणजे काय. इडियम्स आणि फ्रेज मध्ये काय फरक आहे, आले लक्षात? सारखेपणा काय आहे, फरक काय आहे आणि यांचा वाक्यामध्ये उपयोग कसा केला जातो हे आपल्याला पाहायचे. की मॅक्सिमम इडियम्स या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत, मॅक्सिमम फ्रेजल वर्ब्स, फ्रेजेस आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत आणि त्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यांच्यावर आलेले प्रश्न काय आहेत, कशा पद्धतीने याच्यावर प्रश्न विचारला जातो, प्रश्नाचा नक्की अँगल कसा असतो, या ठिकाणी आपल्याला तो सविस्तरपणे पाहायचा आहे. आणि जो पुढचा 5वा जो घटक आहे, म्हणजे शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे कॉम्प्रिहेन्शन, ज्याला आपण आकलन असं पद्धतीने म्हणतो. जनरली आपण 10वी-12वी पासूनच्या पेपरमध्ये आकलन या घटकावर आपण नेहमी प्रश्न विचारला जातो. एक पॅराग्राफ दिला जातो आणि पॅराग्राफच्या अनुषंगानं त्याच्या खाली जे प्रश्न दिले जातात त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहावी लागतात. तर या ठिकाणी कॉम्प्रिहेन्शन ह्या एका टायटल खाली, ही एक अम्ब्रेला टर्म आहे, लक्षात ठेवा. कॉम्प्रिहेन्शन या घटकाखाली आपल्याला 3 सब घटक आपल्याला पाहायचे आहेत. ते पण आपल्याला पुढे यायला थोड्या वेळात मी तुम्हाला ते सांगणार आहे. थोडक्यात या ठिकाणी आकलन म्हणजे एखादा उतारा दिला जातो, त्या उतार्याचं आकलन करायचं आहे, म्हणजे समजून घ्यायचं आहे आणि त्याच्या आधारे काही प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची आहेत. त्याच्यानंतर एक पॅराग्राफ दिला जातो, त्याच्यामध्ये काही शब्द ब्लँक ठेवले जातात, म्हणजे जाणीवपूर्वक ते शब्द काढून टाकले जातात. म्हणजे शब्द काढून टाकलेले ते नाउन असेल, प्रिपोजिशन असेल, वर्ब असेल, ऍडव्हर्ब असेल, कंजंक्शन असेल, अशा पार्ट्स ऑफ स्पीचचा कुठलाही शब्द असेल किंवा काही स्पेसिफिक इम्पॉर्टंट वर्ड्स असतील, कॉन्टॅक्च्युअल व्होकॅब्युलरी असेल, ती त्यातून काढून टाकली असते आणि प्रत्येक फिल इन द ब्लँक्सला खाली प्रश्नामध्ये 4-4 पर्याय देतात. त्यातला जो मोस्ट सुटेबल शब्द आहे तो त्या फिल इन द ब्लँक्स साठी वापरायचा आहे. याच्यासाठी देखील तुम्हाला आकलन गरजेचं आहे. नक्की उतारा कशासाठी विचारलेला आहे, उतार्याचा मेन घटक काय आहे, म्हणजे टॉपिक काय आहे आणि त्या कॉन्टॅक्ट मध्ये तुम्हाला अप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी त्या ठिकाणी तुम्हाला वापरावी लागते. 3 नंबरचा जो घटक येतो तो म्हणजे याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन मध्ये पॅराजंबल. वाक्य दिली जातात, वाक्य उलट सुलट क्रमाने जोडली जातात, म्हणजे दिली जातात. एबीसीडी नंबर दिले जातात किंवा 1 2 3 4 दिले जातात किंवा PQRS दिला जातो. तर यांचा अर्थाप्रमाणे मिनिंगफुल, जे आपण म्हणूया नॅचरल फ्लो जो असतो त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी त्या वाक्यांची जुळणी करायची असते. तर या ठिकाणी त्याला आपण या सगळ्या घटकांना कॉम्प्रिहेन्शन मध्ये टाकूयात. तर सर्वप्रथम सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्षात ठेवा, आपला इंग्लिशचा जो सिलेबस आहे याच्यामध्ये हे 5 मुख्य घटक आहेत. परत एकदा पहा, पहिला घटक आहे तो म्हणजे कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, इंग्लिश ग्रामर असणार आहे, फ्रेजल वर्ब म्हणजे फ्रेजेस आणि इडियम्स असणार आहे आणि कॉम्प्रिहेन्शन आहे. या 5 घटकांची तयारी आणि या 5 घटकांमध्ये असणारे जे उपघटक आहे यांची तयारी परीक्षेच्या दृष्टीने करणं म्हणजेच हा आपला सिलेबस असणार आहे, म्हणजेच हा आपल्या येणाऱ्या काळामधला जो काही पॅटर्न असणार आहे. तर मी या ठिकाणी मी तुम्हाला नोटीस करू इच्छितो की या बॅच जॉईन ज्या विद्यार्थ्यांनी ही बॅच जॉईन केलेली आहे ते एकतर फ्रेशर असतील, म्हणजे अगदी नव्याने ह्या बॅचला सुरुवात केलेली असेल किंवा नव्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे. या अगोदर त्यांनी फक्त कॉलेजचेच पेपर दिलेले आहेत, कॉलेजच्याच पेपरमध्ये इंग्लिश त्यांनी पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी हा थोडासा अँगल वेगळा आहे. त्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की कॉलेजचे पेपर आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे पेपर याच्यामध्ये खूप फरक असतो. तुमचं जे एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे ते डोळ्यासमोर ठेवा. तुम्ही मे बी ग्रॅज्युएशन झालेलं आहे तुमचं, ते मग BA झालेलं असेल, BCom झालेलं असेल, BSc झालेलं असेल, तुमचं इंजिनिअरिंग झालेलं असेल, तुम्ही मेडिकल फील्ड मध्ये असेल किंवा अन्य कुठलं फील्ड असेल, तर या ठिकाणी त्याचा काहीच फरक पडत नाही. लक्षात ठेवायचे, तुम्ही कुठल्याही स्ट्रीमचे असू द्यात त्याचा या ठिकाणी काही फरक पडत नाहीये. आपल्याला सर्वांना सिलेबस हा सारखाच आहे, तर तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंडचा या ठिकाणी तितकासा फरक पडणार नाही. इथून पुढे तुम्ही काय करता हे अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यामुळे सिलेबस जो आहे हा व्यवस्थित समजून घ्यायचा आहे, जेणेकरून पेपरला तुम्हाला याच्यामध्ये मॅक्सिमम स्कोर करता येईल.
आणि दुसऱ्या बाजूला आपल्याकडे असे काही विद्यार्थी आहेत की जे सध्या मेन्सला आहेत. मी ही बॅच थोडीशी बेसिक पासून सुरुवात करणार आहे. बेसिक घटक, छोट्या छोट्या संकल्पना लक्षात ठेवायचं. आपण म्हणतो ऍडव्हान्स संकल्पना समजत नाही, ऍडव्हान्स संकल्पना समजत नाही. मित्रांनो, ऍडव्हान्स हे असं वेगळं काही नसतं. ऍडव्हान्स संकल्पना त्यातील छोट्या छोट्या बेसिक संकल्पनांवरच डिपेंड असतात. त्यामुळं बेसिक संकल्पना ह्या प्रथम तो समजून घ्या. त्याच्यानंतर आपण ऍडव्हान्स संकल्पना देखील पाहणार आहोत. कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या अँगलने ही 100% बॅच आपण फॉर्म केलेली आहे. तर मी जे काही सांगेल हे 100% कॉम्पिटिटिव्हच्या अँगलनच असणार आहे. त्याची आपल्याला या ठिकाणी आपल्याला सविस्तर तयारी करायची आहे. त्यामुळं जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी पण हा सिलेबस काळजीपूर्वक समजून घ्या. जे जुने विद्यार्थी आहेत, जुने इन द सेन्स ज्यांनी ऍटलिस्ट 1-2 वेळा अटेम्प्ट दिलेले आहेत, परंतु काही कारणामुळे त्यांचे मार्क्स जात आहेत, त्या सर्वांच्यासाठी पण ही बॅच आहे. त्यांनी देखील ह्या बॅचकडे थोडं पॉझिटिव्हली पहा, व्यवस्थित समजून घ्या, जेणेकरून येणाऱ्या थोडासा जो काही काळ आहे याच्यामुळे तुम्हाला याच्यापासून जास्तीत जास्त फायदा होईल. मॅक्सिमम अटेम्प्ट करता येईल आणि मॅक्सिमम अॅक्युरसी लेवल याच्यामध्ये वाढवता येईल. या सर्वांसाठी मी निश्चितपणे माझा प्लॅन तयार केलेला आहे आणि मी माझ्या प्लॅन प्रमाणे मी तुम्हाला त्या लेवल पर्यंत 100% मी घेऊन जाईल. फक्त एक मी ज्या बाबतीत सांगतो, मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतो आहे, मी ज्या पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस करायला सांगेल ती निश्चित प्रमाणे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. लक्षात ठेवा, मी तुम्हाला या ठिकाणी ऑन कॅमेरा मी तुम्हाला शिकवत आहे. तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून या ठिकाणी लेक्चर्स अटेंड करत आहात. तुम्ही मे बी लायब्ररीमध्ये असाल, तुमच्या पर्सनल रूम मध्ये अभ्यास करत असाल किंवा विथ फॅमिली तुम्ही असाल, मित्रांसोबत असाल, तुम्ही जिथे अभ्यास करता तिथे अभ्यास करा. मी डायरेक्टली तुम्हाला पाहत नाहीये, त्यामुळे मी डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी जज करत नाहीये. परंतु या ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वप्रथम सांगतो की तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे. बी फेथफुल. 100% जर मी तुम्हाला देत असेल तर 100% तुम्ही त्या पद्धतीने ते घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी ज्या पद्धतीने सांगेल, ज्या पद्धतीने प्रॅक्टिस तुम्हाला करण्यासाठी मी तुम्हाला सांगेल, तुम्ही तुम्ही आहात तिथे त्याच पद्धतीने प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. तर निश्चितच ही बॅच जी आहे ही तुम्हाला यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर होईल असं की मी तुम्हाला जीव तोडून या ठिकाणी सांगतो आहे की ह्या पद्धतीने अभ्यास करायचं, असं करायचं आहे, हे घटक असे तुम्ही रेफर करायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत. आणि जर तुम्ही ह्या पद्धतीने जर गेला नाही तर कदाचित माझ्या सांगण्याची मी जिथपर्यंत तुम्हाला घेऊन जाईन तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार नाही. त्याच्यामुळं सगळ्यांनी ह्या बॅच मधून निश्चितच चांगला आउटपुट मिळेल याच्यासाठी मी सांगेल त्या पद्धतीने निश्चित सगळ्या गोष्टी फॉलो करा. कमी वेळ लागणार आहे. 2 महिन्याचा जो कालावधी आहे तो असा निघून जाईल. परंतु आजचा दिवस तुम्ही नोट डाऊन करा, आजचा दिवस तुम्ही लिहून ठेवा कुठेतरी, आणि ज्यावेळेस बॅच संपेल त्यावेळेस तुम्ही तो दिवस तुम्ही डोळ्यासमोर ठेवा आणि स्वतःलाच विचारा की बॅच ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस आपण इंग्लिशच्या बाबतीत कुठे होतो आणि आता आपण इंग्लिशच्या बाबतीत कुठपर्यंत आलेलो आहे. बराच काही तुमच्यामध्ये फरक हा स्पर्धा परीक्षेच्या अँगलने झालेला असेल आणि मी निश्चितच त्या लेवल पर्यंत मी तुम्हाला घेऊन जाईन का जी लेवल तुम्हाला कुठलीही स्पर्धा परीक्षा जी आहे ती क्रॅक करायला तुम्हाला मदत करणार आहे. तर आता आपण हा जो सिलेबस आहे हा थोडासा डिटेलमध्ये पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी या ठिकाणी क्लिअर होऊन जातील. तर आता पहिला जो घटक आहे तो आपला कॉमन व्होकॅब्युलरी आहे. मित्रांनो, कॉमन व्होकॅब्युलरी हा एक अतिशय महत्वाचा घटक आहे. आता व्होकॅब्युलरी म्हटलं का शब्दसंग्रह आला. त्याच्यामध्ये असंख्य शब्द आपल्याला असतात, पण त्यातून स्पर्धा परीक्षा म्हटलं की आपल्याला असे काही शब्द जे असतात ते लक्षात ठेवायचे आहेत, किंबहुना तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, समजून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पेपरला त्याच्यावर जास्तीत जास्त हे करता येईल, म्हणजे अटेम्प्ट करता येईल. तर हा त्यातला जो पहिला घटक आहे तो आपला आहे वर्ड फॉर्मेशन. आता वर्ड फॉर्मेशन ज्याला आपण म्हणूया की नवीन नवीन शब्द तयार करणं, म्हणजे फॉर्म करणं. फॉर्मेशन हे नाऊन झालेले फॉर्म पासून तयार करणं. माझा शब्द कशा पद्धतीने तयार होतात, तर मी गेली अनेक वर्षांपासूनचे साधारणतः 1984 पासूनचे काही क्वेश्चन सेट अवेलेबल होतात वेगवेगळ्या पुस्तकांच्या स्वरूपामधून. जेव्हा तुम्ही पोर्टल ऑनलाईन पोर्टलवर जाता एमपीएससीच्या, तर त्या ऑनलाईन पोर्टलवर तुम्हाला 2010 च्या पुढचे जे क्वेश्चन पेपर आहेत तुम्हाला तिथे सहजरित्या मिळू शकतायत. तर एवढे क्वेश्चन पेपर ज्यावेळेस मी पाहतो त्यावेळेस मला सापडतं
की वर्ड फॉर्मेशन ही एक मोठी टर्म आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, वर्ड फॉर्मेशन ही एक खूप मोठी अम्ब्रेला टर्म आहे आणि या वर्ड फॉर्मेशन ही एक प्रोसिजर आहे का त्या प्रोसिजरच्या माध्यमातून नवीन नवीन शब्द हे क्रिएट केले जातात. आलं लक्षात? आता ज्या पद्धतीनं थोडक्यात मी सांगू इच्छितो की 5 पैसे, 10 पैसे, 20 पैशाची नाणी होते. आपण लहान असताना सर्वांनी ही नाणी वापरलेली आहे. गोळ्या बिस्किट घेऊन खाल्लेली आहेत, काही किराणा माल आणलेला असेल वगैरे. बरोबर आहे. आता होतं काय की एक काळ निघून गेला. काळ निघून गेल्याच्या नंतर ही 5 पैसे, 10 पैसे, 20 पैशाची नाणी आउटडेटेड झाली. म्हणजे आता ती नाणी तुमच्याकडे असली तरी त्यांना त्याचं व्हॅल्युएशन राहिलेलं नाहीये आता. बरोबर आहे. म्हणजेच काय की काळानुसार अशी काही नाणी बदलत जातात. नवीन नाणी, नवीन जे काही पैसे असतील, नवीन जे काही करन्सी असेल ती मार्केटमध्ये येते आणि जे काही खूप जुने असतील ते ऑटोमॅटिकली आउटडेटेड होत जातात. म्हणजे त्यामध्ये त्या नाण्यांमध्ये झालेली जी सुधारणा असते. अगदी तसंच आहे भाषेमध्ये देखील मित्रांनो, तसंच आहे. मग ती मराठी भाषा असू द्या, तुमची इंग्लिश भाषा असू द्या, की या ठिकाणी नवीन नवीन शब्द तुम्ही मार्केटमध्ये पाहतायत, कम्युनिकेशन मध्ये वापरत असतायत. आता ज्यावेळी तुम्ही ऑक्सफोर्ड ऍडव्हान्स लर्नर डिक्शनरी ज्यावेळेस पाहताय, तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की दरवर्षी किंवा ज्यावेळेस तुमच्याकडे जर आता 10वी एडिशन जर तुमचं 10वी एडिशनचं जर ऑक्सफोर्ड ऍडव्हान्स लर्नर डिक्शनरीचं जर तुमच्याकडे पुस्तक असेल, तर निश्चित ज्यावेळेस तुमची पुढची 11वी एडिशन येईल, तर त्यावेळेस तुम्हाला त्या 11वी एडिशन मध्ये 2000, 3000 नवीन शब्द तुम्हाला या ठिकाणी सापडतात. हे नवीन शब्द आले कुठून? आलं लक्षात? ते काही फॅक्टरीमध्ये तयार होत नाही, परंतु इन कोर्स ऑफ टाइम कम्युनिकेशनच्या माध्यमातून, वेगवेगळ्या एक्सपर्ट लोकांच्या माध्यमातून, त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून असे नवीन नवीन शब्द कॉइनेज होतात, तयार होत असतात. आता हे जे शब्द असतात हे वेगवेगळ्या प्रक्रियेद्वारे तयार होत असतात. तर त्यातली पहिली जी प्रक्रिया आहे ती म्हणजे आपली ऍफिक्सेशन आहे. ऍफिक्सेशन ही मोठी टर्म आहे का तिच्या माध्यमातून आपल्याला नवीन शब्द तयार करता येतात. याच्या व्यतिरिक्त अशा बऱ्याच आहेत. क्लिपिंग आहे, ब्लेंडिंग आहे, त्याच्यानंतर बॅक फॉर्मेशन आहे. आलं लक्षात? अशा अनेक त्याच्यानंतर ॲक्रोनिम आहे. अशा अनेक वेगवेगळ्या वर्ड फॉर्मेशन प्रोसिजर आहेत. त्यांच्या माध्यमातून नवीन नवीन शब्द विचारले जातात. परंतु जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेचे पेपर पाहताय, तर माझ्या मते ह्या स्पर्धा परीक्षेच्या पेपरमध्ये ही एकच वर्ड फॉर्मेशन प्रोसिजर तुम्हाला विचारली जाते. त्यामुळे हिच्यावर आपल्याला मॅक्सिमम भर द्यायचा आहे. आणि आयोगानं या घटकावर प्रश्न कुठे आणि कसे विचारलेले आहेत, म्हणजे तुम्हाला पेपरचा म्हणजे जो पेपर कुठला आहे, पेपर केव्हा झाला, सेट नुसार त्या प्रश्नाच्या नंबर पर्यंत मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. जेणेकरून ऍफिक्सेशन ह्या टॉपिकवर आयोगाने काय प्रश्न विचारलेले आहेत, प्रश्नाचं स्वरूप कसं आहे, प्रश्नाची उत्तर शोधायची कशी, हे अगदी इन डिटेल मी तुम्हाला याच्या स्वरूपामध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर ऍफिक्सेशन ही जनरली याच्यापासून 3 प्रकार आहेत. पहिला जो प्रकार तो म्हणजे प्रेफिक्सेस, दुसरा प्रकार आहे तुमचा सफिक्सेस. आता जे नवीन विद्यार्थी असतील त्यांना थोडंसं सुरुवातीला समजायला प्रॉब्लेम येईल. त्यांनी फक्त समजून घ्या. ज्यावेळेस आपण एक्झॅक्टली हा टॉपिक पाहणार आहोत, त्यावेळेस तुम्हाला ह्या छोट्या छोट्या संकल्पना मी अतिशय व्यवस्थितपणे तुम्हाला मी समजून सांगेन. नक्की प्रेफिक्स म्हणजेच काय, नक्की सफिक्स म्हणजे काय, प्रेफिक्स जोडल्याच्या नंतर शब्दामध्ये काय बदल होतो, सफिक्स जोडल्याच्या नंतर शब्दामध्ये काय बदल होत असतो. तर एक मित्रांनो लक्षात ठेवा, पहिला घटक आहे तुमचा प्रिफिक्सेस, दुसरा आहे तुमचा सफिक्सेस आणि तिसरा याच्यामध्ये एक असतो तो म्हणजे इन्फिक्सेस. पण हा अतिशय रेअर आहे, अगदी कमी प्रमाणामध्ये विचारला जातो, याच्यावर शक्यतो तुम्हाला प्रश्न पडणार नाहीये. त्यामुळं या घटकाचा म्हणजे तिसरा जो इन्फिक्सेस, याच्यावर या ठिकाणी विचार करायचा नाहीये. तर प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्यायचे आहे. तर एखादा बेसिक वर्ड असतो, फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं ड्राईव्ह, DRIVE, ड्राईव्ह, ड्राईव्ह म्हणजे चालवणे, पण मी याच्यापासून तयार केलं ड्रायव्हर, ED जोडला, ER जोडला, ड्रायव्हर. त्याला ER ज्यावेळेस जोडला जातो तर त्या ड्राईव्ह पासून तयार होतो ड्रायव्हर. ड्राईव्ह हा मूळचा शब्द आहे क्रियापद, वर्ब, पण ड्रायव्हर ज्यावेळेस मी म्हणतो तो शब्द झाला नाउन, नाम. म्हणजे बऱ्याच वेळा सफिक्सेस असे शब्द असतात का ते शब्द एका बेसिक शब्दाला जोडलं, बेसला जर जोडलं, तर त्याच्यापासून जो नवीन शब्द तयार होतो त्याच्या पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये बदल होत असतो. लक्षात ठेवा. आणि प्रिफिक्सेस असा एक शब्द असतो का तो शब्दाच्या अगोदर जोडला जातो
आणि जोडल्याच्या नंतर त्या शब्दाच्या अर्थात बदल होत असतो. मग प्रेफिक्सेस कोणते आहेत, सफिक्सेस कोणते आहेत, त्याच्यापासून तयार झालेले शब्द कसे आहेत, हे अगदी व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. त्यामुळे ज्यावेळेस प्रेफिक्स पाहता तर नंबर ऑफ प्रेफिक्सेस आपल्याला पाहिजे 40-50 प्रेफिक्सेस आपण पाहणार आहोत. त्यांचे एक्झाम्पल पाहणार आहोत. त्या प्रेफिक्सेसचा मिनिंग काय होतं ते देखील पाहणार आहोत. मग आता प्रेफिक्सेसचे वेगवेगळे प्रकार पडतायत. प्रेफिक्सेस ऑफ निगेशन, नकारार्थानं, प्रेफिक्सेस ऑफ डिग्री, प्रेफिक्सेस ऑफ ऍटिट्यूड. अगदी 2 वर्षाच्या काळामध्ये ह्या ऍटिट्यूड एक प्रश्न पडून गेलेला आहे. बऱ्याच वेळा हा घटक पुस्तकांमध्ये तुम्हाला सापडत नाही. प्रेफिक्स सफिक्स सापडतो, कदाचित हे सब टाईप सापडत नाहीये. आणि अगदी आताच्या काळामध्ये हा जो प्रश्न येऊन गेला प्रेफिक्सेस ऑफ ऍटिट्यूड, त्यास मुलांच्या मनामध्ये पहिलाच प्रश्न पडला, अरे प्रेफिक्स सफिक्स तर आपण पाहिलेला आहे, पण प्रेफिक्सेस ऑफ ऍटिट्यूड नाही पाहिलेला. त्याच्यामुळे कम्प्लीट सिलेबस जर पाहिला तर प्रश्नांची उत्तर देणं तुम्हाला सोपं होत जाणार आहे. पुढचा जो आहे तो म्हणजे प्रेफिक्सेस ऑफ टाइम आणि नंबर. सेपरेट आहे प्रेफिक्सेस ऑफ नंबर आणि कन्व्हर्जन प्रेफिक्सेस. असे वेगवेगळे प्रेफिक्सेस, त्यांचे एक्झाम्पल, त्यांचे मिनिंग आपल्याला आपल्या सिलेबस मध्ये पाहायचे आहे. सेकंड आहे तो म्हणजे सफिक्सेस. आता सफिक्स हा शब्दाच्या नंतर जोडला जातो. तर ज्यावेळेस तुम्ही सफिक्स जोडता तर त्याच्यापासून काही नाउन तयार होतं, मूळ शब्दापासून कधी कधी व्हर्ब तयार होत असतं, ऍडजेक्टिव्ह तयार होतं, ऍडव्हर्ब तयार होतो. तर आता सफिक्सेस जोडल्याच्या नंतर जे शब्द तयार होतात तर कुठले सफिक्स आहेत त्यांना आपण नाउन सफिक्स म्हणूया, ऍडजेक्टिव्ह सफिक्सेस असतील, व्हर्ब सफिक्सेस असतील आणि ऍडव्हर्ब सफिक्सेस असतील. तर यांचं विश्लेषण विभाजन करून आपल्याला सविस्तरपणे पाहायचं आहे विथ एक्झाम्पल. आयोगाच्या एक्झाम्पलच्या माध्यमातून मी तुम्हाला हे सगळं शिकवणार आहे. आता अगदी सुरुवातीलाच मी छोटीशी अनाउन्समेंट या ठिकाणी मी करू इच्छितो की मित्रांनो, हा सिलेबस व्होकॅब्युलरीचा जरा मोठा आहे. आपल्याला यामध्ये खूप जोर देऊन आपल्याला सुरुवातीपासून आपल्याला सिलेबस शिकायचा आहे. मी ज्यावेळेस दररोज लेक्चर घेईल तर ह्या लेक्चरचं स्वरूप बघा असं असणार आहे, साधारणतः 1.5 तास. सुरुवातीचा जो 1.5 तास असणार आहे, ह्या 1.5 तासामध्ये मी तुम्हाला ग्रामर या विषयावर शिकवणार आहे. कारण ग्रामर मध्ये खूप विश्लेषण आपल्याला पाहायचं आहे आणि त्याला वेळ दिल्याशिवाय गत्यंतर नाहीये. आणि तो दुसरा जो भाग आहे तो म्हणजे व्होकॅब्युलरीचा असणार आहे. दुसरा अर्धा तास मी सेपरेटली व्हिडिओ ह्या टॉपिक वर मी बनवणार आहे, जेणेकरून तुम्हाला दररोज व्होकॅब्युलरी जी आहे ही आपल्याला पाहता येणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला व्होकॅब्युलरी देखील दररोजच करायची आहे आणि तिचा उपयोग आपल्याला आपल्या याच्यामधून समजून घ्यायचा आहे, करायचा आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या की हा आपला पहिला घटक आहे आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मित्रांनो, मी इंग्लिश व्होकॅब्युलरी बेसिक टू ऍडव्हान्स इंग्लिश व्होकॅब्युलरी हे पुस्तक मी लिहिलेलं आहे. माझे एक मित्र आहे जाधव सर आणि मी दोघांनी मिळून गेले 2 ते 2.5 वर्ष खूप मेहनत करून मुलांना परीक्षेच्या दृष्टीनं उपयोगी कसा पडेल असा एक चांगला शब्दसंग्रह त्या पुस्तकामध्ये मी टाकलेला आहे. तर नंतर मी तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्ही ते पुस्तक तुम्ही माझ्याकडनं घेऊ शकता आणि घ्यायचं जे आहे जनरली तुम्हाला याच्यामध्ये खूप काही फायदा होणार आहे. आयोगाचे जवळपास 70 ते 80 क्वेश्चन पेपर, त्याच्यामध्ये जे काही प्रश्न आयोगाने विचारलेले ते प्रश्न त्यांचं असं वर्गीकरण करून मी तुम्हाला आन्सर की सहित त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि एक चांगला बेसिक टू ऍडव्हान्स जो शब्दसाठा आहे, शब्दसंग्रह आहे, तो पण मी त्या ठिकाणी टाकून दिलेला आहे. तर तुम्हाला त्या शब्दसंग्रहाचा निश्चित फायदा होईल या दृष्टीने मी आपण या ठिकाणी सांगतो आहे. तर आता याच्यानंतर 2 नंबरचा घटक जो आहे तो म्हणजे आपला आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. लक्षात ठेवायचं आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजेच काय. तर यामध्ये एक शब्द दिला जातो आणि त्या शब्दासाठी एक फ्रेज तुम्हाला पर्यायांमधून शोधायची असते. कधी कधी प्रश्नामध्ये एक फ्रेज दिली जाते आणि त्या फ्रेज साठी एक शब्द जो आहे तो तुम्हाला शोधायचा असतो. मित्रांनो, ह्या टॉपिकला तसं लिमिट नाहीये, खूप शब्द आहे. मॅक्सिमम वर्ड्स आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत. मी जर तुम्हाला सांगेल 700 ते 800 शब्द मी तुमच्याकडनं मी तयारी करून घेणार आहे. अगदी नवीन नवीन शब्द मार्केटमध्ये म्हणजे कम्युनिकेशन मध्ये येत असतात, व्यवहारामध्ये येत असतात. तुम्ही जर द हिंदू, द टाइम्स ऑफ इंडिया, द इंडियन एक्सप्रेस यासारखे जर न्यूजपेपर जर तुम्ही वाचत असाल तर तुम्हाला अनेक नवीन शब्द तुम्हाला याच्यामध्ये सापडतील. त्यांचे मिनिंग तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला शोधावे लागणार आहे.
तर हे सगळे घटक आपल्याला या ठिकाणी शब्दांच्या मार्फत आपल्याला पाहायचं आहे. आणि खूप नवीन नवीन शब्द मी तुम्हाला या ठिकाणी इंट्रोड्यूस करणार आहे, का ते इथून मागच्या पुस्तकांमध्ये नाहीयेत, परंतु सध्याच्या प्रचलित वापरामध्ये ते शब्द साठा सापडतो आहे. हे शब्द वन वर्ड सबस्टिट्यूशन हा एक घटक आपल्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर त्याच्यानंतर येतो म्हणजे फोबिया अँड मॅनिया. फोबिया म्हणजे थोडक्यात भीती. आपल्याला अनेक घटकांची भीती वाटत असते, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला उंचावरून पडण्याची भीती वाटते, एखाद्या व्यक्तीला एकटं राहण्याची भीती वाटते, सांगता येत नाही अहो असे काही लोक आहेत त्यांना आंघोळ करण्याची भीती वाटते, दुग्धजन्य पदार्थ खाण्याची भीती वाटते, एकटं राहण्याची भीती वाटते, आपला मुद्दा मोठ्याने बोलण्याची देखील भीती वाटते, कधी कधी गर्दीची भीती वाटते. तर भीती वाटण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, अनेक वेगवेगळ्या प्रकारची भीती आहे. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारे भीती, फॉर एक्झाम्पल पाण्याची देखील भीती वाटत असते एखाद्याला, समोर जर जास्त जर मोठा जलाशय जर पाहिला त्याची भीती वाटते की मी पडेल, मी मरेल, मी बुडून जाईन, अशा वेगवेगळ्या प्रकारची भीती वाटते. म्हणजे भीती वाटणं हा एक कॉमन फॅक्टर आहे जनरली. मग वेगवेगळ्या प्रकारची जर तुम्हाला भीती वाटत असेल त्यासाठी कुठले शब्द आहेत, तर शब्द असे भरपूर आहेत. तर परीक्षेच्या दृष्टीने मी निश्चित एक चांगला व्होकॅब्युलरीचा जो सेट आहे त्याच्यामध्ये फोबिया तो मी तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे. आणि दुसरा जो घटक आहे म्हणजे मॅनिया. मॅनिया म्हणजे एखाद्या गोष्टीची ऍडिक्ट होणं, सवय लागणं किंवा खूपच त्याची आवड असणं. मग आता एक नेहमी पेपरमध्ये बऱ्याच वेळा आलेला शब्द तो म्हणजे क्लेप्टोमानिया. भीती नाहीये, ही तुम्हाला सवय झालेली असते, त्याची आवड झालेली असते, बरोबर आहे की नाही. क्लेप्टोमानिया म्हणजे एखाद्याला चोरी करण्याची सवय असते, त्याला क्लेप्टोमानिया असं म्हणूया. कधी कधी काही लोकांना खूप वाचन करण्याची आवड असते, काही लोकांना संगीत गायण्याची आवड असते, वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला आवड असू शकते. तर ही आवड या मॅनिया या घटकाच्या अनुषंगाने आपल्याला पाहावी लागते. तर ती देखील या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे. एक चांगला शब्दसंग्रह मी तुम्हाला या ठिकाणी मी तुमच्याकडनं तयार करून घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्याची व्यवस्थितपणे तयारी करता येईल. पुढचा जो घटक आहे तो आपला म्हणजे ॲनिमल्स, बर्ड्स अँड देअर लिव्हिंग प्लेसेस. हा छोटासा घटक आहे मित्रांनो, खूप लहान घटक आहे. अगदी एक दोन पानामध्ये तुम्हाला समजून सांगता येईल, कमी वेळेत समजून सांगता येईल असा घटक आहे. ते पशु पक्षी असतात, त्याची निवासस्थानांना काय म्हटलं जातं, हे नेहमी येणारा प्रश्न आहे. त्याच्यानंतर इथे म्हणजे ॲनिमल्स, बर्ड्स अँड देअर क्राईज. हाही अगदी कमी प्रमाणामध्ये येणारा घटक आहे, पण तो देखील पाहायचा आहे. वेगवेगळे पशु पक्षी आहेत, त्यांचे आवाज आणि त्यांना आवाजांना इंग्रजी भाषेमध्ये काय म्हटलं जातं ते शब्द या ठिकाणी पाहायचा आहे. आणि पुढचा जो घटक आहे ॲनिमल्स, बर्ड्स अँड देअर यंग वन्स. यंग वन्स म्हणजे थोडक्यात त्यांची पिलं. वेगवेगळी पिलं असतील, वेगवेगळे पशु असतील, पक्षी असतील, त्यांची पिलं काय नावाने ओळखली जातात तर या ठिकाणी आपल्याला सिलेबस मध्ये ते पाहायचे आहे. पुढचा जो घटक आहे तो म्हणजे आपला आहे सिनोनिम्स आणि अँटोनिम. मित्रांनो, हार्डली असा एखादा ज्याला आपण म्हणूया हार्डली अशी एखादी परीक्षा असेल ज्या पेपरमध्ये इंग्लिश विचारलं जातं आणि इंग्लिश मध्ये सिनोनिम अँटोनिम विचारलं जात नाही. हा अगदी कन्फर्म येणारा घटक आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे ज्याही वेळेस पेपर सेट करत असतो इंग्लिशचा, त्यावेळेस सिनोनिम अँटोनिम सारखा घटक हा डोळ्यासमोर प्रथम ठेवतच असतो. सिनोनिम आणि अँटोनिम हे दोन्ही घटक येतात. कधी कधी दोन, कधी कधी तीन तीन प्रश्न या सिनोनिम अँटोनिम या घटकावर आयोग हे विचारत असतो. सिनोनिम यालाच आपण समानार्थी शब्द म्हणूया, अँटोनिम यालाच आपण विरोधार्थी शब्द म्हणूया. तर यांचाही आपल्याला या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे तयारी करायची आहे. वर्ड्स ऑफन कन्फ्यूज याला आपण होमोनिम्स असं म्हणूया, की शब्द सारखे दिसतात मित्रांनो, स्पेलिंग देखील ऑलमोस्ट सेम आहे, परंतु अर्थामध्ये फरक आहे. तर तुम्ही त्या शब्दाचा उच्चार करता, जसं कॅलेंडर आणि कॅलेंडर, एका शब्दामध्ये ई आर आहे आणि एका शब्दामध्ये ए आर आहे. मग त्याच्यामध्ये काय करायचं, बिसाइड आणि बिसाइड्स, एकाला फक्त यस जोडलेला आहे आणि एक विदाऊट यस आहे. आले लक्षात. म्हणजे शब्द सारखे सारखेच वाटतात, उच्चार पण ऑलमोस्ट सारखा वाटतो, परंतु त्यांच्या वापरामध्ये अर्थामध्ये पण फरक आहे आणि वापरामध्ये देखील फरक आहे. तर अशा जोड्यांच्या स्वरूपामध्ये हा घटक आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे विथ एक्झाम्पल. पुढचा जो आहे वर्ड्स कॉमनली मिसस्पेल्ड. मिसस्पेल्ड म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया की शब्द असतो त्या शब्दाचं स्पेलिंग चुकीचं असतं. तर आपल्याला स्पेलिंग वर देखील भर द्यायचा आहे. वेगवेगळे स्पेलिंग असतात, शब्द असतात की
त्यांच्यामध्ये डाऊट वाटतो की याचं स्पेलिंग काय आहे, बरोबर आहे की चुकीचं आहे. त्यामुळे स्पेलिंगच्या अनुषंगाने काही नियम असतील, ते नियम आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि एक चांगले बेसिक शब्द मी तुम्हाला देतो. ते व्यवस्थित कशा प्रकारे प्रिपेअर करायचं हे देखील मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आताच्या याच्यामध्ये एक नवीन शब्द तुम्हाला मी चालता चालता सांगू इच्छितो की क्वारंटीन हा शब्द नवीन आलेला आहे. कोरोना व्हायरस आला आणि याच्यामध्ये संपूर्ण जग अशा रीतीने बंदिस्त होऊन गेलेलं आहे. लॉकडाऊन सारखे कालावधी वाढतच चाललेले आहेत आणि त्यामध्ये क्वारंटीन हा एक शब्द नवीन आलेला आहे. मला वाटत नाही की कोरोना व्हायरस ज्यावेळेस आला त्याच्या अगोदर हा शब्द होता, परंतु व्यवहारामध्ये शक्यतो वापरण्याची कुणाला गरज पडली नाही. परंतु आता हा शब्द इतका कॉमन झालेला आहे की प्रत्येकाच्या तोंडामध्ये येतो क्वारंटीन क्वारंटाईन. मी क्वारंटीन आहे, तो क्वारंटीन आहे, होम क्वारंटीन आहे, इन्स्टिट्यूशनल क्वारंटीन आहे. तर आता प्रश्न विचारला जाऊ शकतो की क्वारंटीनचं स्पेलिंग काय? दिसतोय सोपा, वाचायला पण सोपा आहे, परंतु त्याच्यामध्ये स्पेलिंग मध्ये भिन्नता दिली जाते. ऍप्रोप्रिएट स्पेलिंग जो असतो तो तुम्हाला शोधावा लागेल. व्हॅक्सिन, व्हॅक्सिनचं स्पेलिंग काय हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आता हे नवीन शब्द आहे, इथून मग भरपूर शब्द आलेले आहेत का ते शब्द तुम्हाला मी दाखवणार आहे विथ एक्झाम्पल आणि नवीन नवीन शब्द देखील मी तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे. तर हा झाला तुमचा वर्ड्स कॉमनली मिसस्पेल्डचा घटक. सम इम्पॉर्टंट फॉरेन वर्ड्स, काही प्रमाणामध्ये तुम्हाला फॉरेन वर्ड्स वर देखील प्रश्न विचारला जातो. बेसिकली फ्रेंच असतील आणि काही लॅटिन वर्ड आहे का ते सर्रास आपल्या या व्यवहारामध्ये वेगवेगळे आर्टिकल असतील, वेगवेगळे एक्झाम्पल विषय असतील, त्यांच्यामधून आपण हे शब्द पाहतो असतो. फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्ही पॉलिटिकल सायन्स हा विषय वाचता, इंग्लिश मधून वाचन करत असताना तुम्हाला अनेक नवीन नवीन शब्द तुम्हाला सापडत आहेत, बरोबर आहे. कारण वेगवेगळे पॉलिटिकल थिंकर असतात, तर त्यांनी वेगवेगळे एसेस दिलेले आहेत, वेगवेगळ्या थिअरीज लिहिलेल्या आहेत. ह्या थिअरीज पूर्ण जगामध्ये ऍक्सेप्ट केलेल्या आहेत आणि या थिअरी ज्यावेळेस आपण वाचत असतो तर ते असे काही फ्रेंच असतील, काही लॅटिन वर्ड्स असतील, ते आता त्या सिलेबसचा किंवा सगळ्यांचा अतिशय कॉमन भाग होऊन गेलेला आहे. तर या फॉरेन वर्ड्सचा देखील आपल्याला अभ्यास या ठिकाणी पाहायचा आहे. पुढचा जो घटक येतो तो म्हणजे प्रोव्हर्ब्स. वेगवेगळ्या प्रोव्हर्ब्स आहेत, त्यांचा वाक्यामध्ये उपयोग कसा केला जातो, त्यांच्यावर प्रश्न कसे विचारले जातात, हे विथ एक्झाम्पल आपण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर जस्ट या ठिकाणी सिलेबसला नोट डाऊन करा, समजून घ्या. पुढचा जो घटक आहे, भले हा वेगळा टॉपिक आहे, लक्षात ठेवायचं, इडियम्स आणि फ्रेजेस. आता इडियम म्हणजेच काय, त्याची एक्झाम्पल कशी असतात, आयोग याच्यावर प्रश्न विचारतो कसा, ते इडियम्स हे आपल्याला एक्झाम्पलच्या सहित आपल्याला सुरुवात करायची. मित्रांनो, उद्याच्या लेक्चर पासूनच आपण इडियम्सला आपण सुरुवात करणार आहोत. तर इडियम हा खूप मोठा घटक आहे. फ्रेझल वर्ब हा देखील एक खूप मोठा घटक आहे. दररोज जर थोड्या थोड्या इडियम्स आणि फ्रेझल वर्ब जर तुम्ही जर या पद्धतीने तयारी जर करत गेलात तर हा घटक येणाऱ्या काळामध्ये तुमचा खूप मजबूत होणार आहे. कारण या घटकावर हमखास आयोग प्रश्न विचारतं म्हणजे विचारतच. आलं लक्षात. परंतु या प्रश्नाची विचारण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते. कारण कधी कधी प्रश्नामध्ये तुम्हाला त्या इडियमचा मिनिंग विचारला जातो, तर कधी कधी त्याचा कॉन्टेक्स्चुअल यूज इन इंग्लिश विचारलं जातं. म्हणजे वाक्यामध्ये उपयोग बरोबर केलेला आहे का हे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं. मग आता मोस्ट कॉमन इडियम्स कुठले आहेत, त्यांची एक्झाम्पल कशी शोधायची, म्हणजे कशी आहेत एक्झाम्पल, त्यांचा वाक्यामध्ये उपयोग कसा असतो आणि या टॉपिकवर प्रश्न कसा विचारला जातो या ठिकाणी आपण सविस्तर ते पाहणार आहोत. तर मी सांगू इच्छितो मित्रांनो की असा आपला इंग्लिश व्होकॅब्युलरीचा सिलेबस आहे. हा झाला तुमचा गट ब अ. एवढे वेगवेगळे विषय आहेत, हे दिसतात छोटेसे, 14-15 पॉइंट आहेत, पण याच्यामध्ये खूप डिटेल, खूप व्होकॅब्युलरी आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे, जेणेकरून आपल्याला ते तुम्हाला अगदी काळजीपूर्वक त्याची प्रिपरेशन तुम्हाला परीक्षेच्या अँगल तुम्हाला करता येईल. आता जो पुढचा जो घटक आहे तो म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर. आता आपण थोडासा पॅटर्न बदलूया. व्होकॅब्युलरी हा एक वेगळा घटक झाला, आता आपण ग्रामरकडे जायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सेंटेन्स स्ट्रक्चरचा एक वेगळा घटक आहे. मित्रांनो, कुठलंही वाक्य कंपोज जर करायचं असेल तर सर्वप्रथम तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे म्हणजे फ्रेमवर्क. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस एखादी बिल्डिंग उभी केली जाते, तर बिल्डिंग उभी करताना जर 3, 4, 5 मजल्याची बिल्डिंग असेल किंवा असा मोठा जर एखादा टॉवर असेल, तर त्या टॉवर उभा करायच्या अगोदर म्हणजे त्याचं बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करायच्या अगोदर त्याची रचना तयार केली जाते, स्ट्रक्चर तयार केलं जातं, फ्रेमवर्क तयार केली जाते की आपली बिल्डिंग अशी अशी बनू शकते, ती अशा पद्धतीने असू शकते. म्हणजेच कुठली एखादी वास्तू जर उभी करायची तिचं फ्रेमवर्क तयार करावं लागतं.
अगदी मित्रांनो तसंच आहे. तुम्ही एखादी भाषा शिकत असताना तुम्ही बोलण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी जरी तुम्ही ती भाषा वापरली, तरी तिचं जर फ्रेमवर्क जर माहीत असेल, तर ती अचूक पद्धतीनं तुम्हाला मांडता येते. आता एक आपला बेनिफिट असा आहे, की आपण मराठी लँग्वेज असा विशिष्ट फ्रेमवर्क पाहिलेला नाही. मला वाटत नाही स्पर्धा परीक्षेकडे यायच्या अगोदर कुणी मराठीचं व्होकॅब्युलरी वाचली असेल, मराठीचं ग्रामर कुणी व्यवस्थित अभ्यासलेलं असेल. बरोबर आहे. कारण त्याची जास्त गरज आपल्याला आतापर्यंत पडली नाही. कारण आपणही त्या वातावरणामध्ये आहोत आणि आपण ऑटोमॅटिकली ते शिकत गेलेलो आहोत. पण इंग्लिश ही फॉरेन लँग्वेज आहे. प्रत्येक स्टेपवर इम्प्रुव्हमेंट करत असताना आपल्यामध्ये चुका जाणवतात. बोलताना चुका होत आहेत, लिहिताना चुका होत असतात आणि ह्या चुका होण्याचं मेन कारण काय आहे मित्रांनो? तर वेगवेगळे जे सेंटेन्स पॅटर्न असतं हे तुम्हाला माहित नाहीये. तर सेंटेन्स पॅटर्न हे खूप आहेत. तर सेंटेन्स पॅटर्न आपण या ठिकाणी अगदी इन डिटेल आपण पाहणार आहोत. लक्षात ठेवा. म्हणजे वाक्यामध्ये कर्ता आणि त्याच्यानंतर येणारे क्रियापद. मग हे जे काही क्रियापद आहे, हे क्रियापदाच्या नंतर कर्म आले का? त्याच्यानंतर असणे कॉम्प्लिमेंट आले का? ऍडव्हर्बियल आलेलं आहे का? यांना मराठीमध्ये काय म्हणतात हे सगळं डिटेलमध्ये पाहणार आहोत. मग जर एखादं कर्म आलं, ते कर्म सकर्मक आहे का? अकर्मक आहे का? हे दोन्ही पण म्हणजे क्रियापद सकर्मक आहे का अकर्मक आहे हे पाहायचं आहे. ऑब्जेक्ट आलेला आहे, ते डायरेक्ट आहे, इनडायरेक्ट आहे. अशा प्रमाणे वेगवेगळे जे काही अनेक जे काही सेंटेन्स पॅटर्न आहेत, हे सेंटेन्स पॅटर्न आपल्या या ठिकाणी पाहायचे. सेंटेन्स पॅटर्न जर चांगलं जर समजलं, तर आपल्याला त्याच्या आधारे वेगवेगळी वाक्य जी आहेत ती तयार करता येणार आहेत आणि जेणेकरून आपल्याला अचूकता आपल्या सिलेबस मधून आपल्याला जाणवता येईल. आता याच्यामध्ये पुढचा जो घटक आहे तो म्हणजे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. याच्यावर प्रश्न खूप असतात मित्रांनो. टाइप ऑफ सेंटेन्स मध्ये आपण बेसिकली अर्थाच्या दृष्टीनं आणि रचनेच्या दृष्टीनं काही टाईप पाहत असतो वाक्यांचे. आले लक्षात? तर अर्थाच्या दृष्टीनं हे असे 5 मुख्य टाईप आहेत. त्यातला हा नवीन आहे ऑप्टेटिव्ह सेंटेन्सेस. बऱ्याच पुस्तकांमध्ये याचा उल्लेख नाही, परंतु मी या ठिकाणी जाणीवपूर्वक हा एक वेगळा घटक म्हणून तुम्हाला सांगणार आहे. असर्टिव्ह सेंटेन्स ज्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणूया. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स ज्याला आपण प्रश्नार्थक वाक्य म्हणूया. त्याच्यानंतर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ज्याला आपण आज्ञार्थक वाक्य म्हणूया. ऑप्टेटिव्ह सेंटेन्स असतं ज्याच्यामधून असा भाव व्यक्त केला जातो आणि एक्सक्लामेटरी सेंटेन्स आपण याच्यामधून उद्गारवाचक वाक्य असं म्हणत असतो. तर हे वेगवेगळे वाक्याचे प्रकार आहेत. हे अर्थाच्या दृष्टीने दिलेले असतात, त्यांचा मिनिंग शोधायचा आहे. तर या सगळ्या रचना कशा आहेत यांचं विथ एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी चांगला सराव करायचा आहे. आणि खूप ऍडव्हान्स भाग जर म्हटलं तर अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर, the types of sentences according to structures. वाक्याची जी काही रचनेच्या अनुषंगाने जे काही प्रकार पडतात ते तुमचे सिंपल सेंटेन्स, केवल वाक्य ज्याला आपण म्हणूया, कंपाऊंड सेंटेन्स ज्याला आपण संयुक्त वाक्य म्हणूया, कॉम्प्लेक्स सेंटेन्स ज्याला आपण मिश्र वाक्य असं म्हणूया. हे शब्द तुम्ही मराठीमध्ये देखील अभ्यासलेले आहेत. ज्या मुलांनी मराठीतल्या ह्या संकल्पना समजून घेतलेल्या असतील त्यांना या ठिकाणी काहीसा समजायला सोपं जाणार आहेत. नाहीतर मग जे नवीन असतील त्यांना थोडासा वेळ द्यावा लागेल, समजून घ्यावं लागेल, पण समजणार 100%. आणि पुढचा अगदी कमी प्रमाणात विचारला जातो, परंतु तो टाईपच आहे कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तर यांच्या रचना कशा आहेत, यांच्यावर प्रश्न विचारला कसा जातो, हे सगळं सविस्तरपणे येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला पाहायचं आहे. लक्षात ठेवा, आपण आता फक्त सिलेबसचा आवाका पाहतो आहोत, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये हे सगळे घटक आपले ह्या बॅच मध्ये कव्हर होणार आहेत. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा जो येतो तो म्हणजे टाइप्स ऑफ क्लॉजेस. हे आपण रचनेच्या अनुषंगानेच आपण पाहणार आहोत की टाइप्स ऑफ क्लॉजेस मध्ये पहिला तो तुमचा मेन क्लॉज आणि दुसरा येतो तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज. मुख्य उपवाक्य असतं आणि दुसरं जे असतं ते गौण उपवाक्य असतं. या उपवाक्यांचा वाक्यामध्ये उपयोग कसा करायचा, ते आयडेंटिफाय कसं करायचं हे या ठिकाणी आपल्याला विचारलं जातं. तर मेन क्लॉज जो असतो मित्रांनो याचा असा प्रकार नाहीये, तो सबऑर्डिनेट क्लॉज वर मॅक्सिमम क्वेश्चन विचारले जातात. आणि हा एक आपला व्हेरी व्हेरी आयएमपी हा घटक आहे. लक्षात ठेवायचं, कारण की सर्वच पेपरमध्ये ह्या घटकावर अतिशय जोर लावून प्रश्न विचारले जातात. तर हा आपला अगदी आयएमपी घटक असणार आहे. त्यामुळे याच्याकडे आपल्याला खूप सविस्तरपणे आपल्याला पुढच्या येणाऱ्या काळामध्ये समजून घ्यायचा आहे. हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे त्याचा नाउन क्लॉज आहे, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे आणि ऍडवर्ब क्लॉज आहे. हे 3 प्रकार पडत आहेत. तर नाउन क्लॉजचे वेगवेगळे फंक्शन आहेत. जे नामाचे फंक्शन तेच नाउन क्लॉजचे फंक्शन आपल्याला एक्झाम्पलच्या द्वारे पाहायचे असतात. ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे हा
एक तर रिलेटिव्ह प्रोनाऊनने जोडला जातो, कधी रिलेटिव्ह ऍडव्हर्बने जोडला जातो. तर ते शब्द कसे आहेत, त्यांचा उपयोग कसा आहे, वाक्य बनतं कसं, हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. आणि जो ऍडव्हर्ब क्लॉज आहे याचे जवळपास 8 ते 9 प्रकार आहे. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम असेल, प्लेस असेल, कंडिशन असेल, मॅनर असेल, पर्पज असेल, रिझल्ट असेल, कॉन्सिक्वेन्स, हे सगळे जे काही प्रकार आहेत हे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला पाहिजे. आयोगाचे एक्झाम्पल कसे विचारले जातात, आलेले कसे आहेत, मी काही टेस्ट सिरीज घेईन त्याच्यामध्ये एक्झाम्पल मी टाकून देईन. भरपूर प्रॅक्टिस या घटकांवर करायची. कुणाचाच काही प्रॉब्लेम राहणार नाही याची मी 100% तुम्हाला हानी देतो. पुढे बघा, याच्याच अनुषंगाने पुढे एक प्रश्न विचारला जातो, अ क्लॉज टू बी रिप्लेस बाय अ फ्रेज आणि अ फ्रेज टू बी रिप्लेस बाय अ क्लॉज. तर सर्वप्रथम तुम्हाला क्लॉज म्हणजे काय हे तुम्हाला माहित पाहिजे आहे आणि फ्रेज म्हणजे काय हे देखील तुम्हाला माहित पाहिजे. मग क्लॉज आणि फ्रेज मध्ये काय फरक आहे आणि जर क्लॉजचं फ्रेज मध्ये रूपांतर करायचं असेल तर त्याच्यामध्ये वाक्याचा जो काही भाग आहे त्याच्यात काय बदल केला जातो किंवा फ्रेजचं क्लॉज मध्ये रूपांतर करताना त्या वाक्यांशामध्ये काय बदल केला जातो, हे अतिशय गरजेचं आहे मित्रांनो. खूप ऍडव्हान्स टॉपिक आहे हा आणि याच असा घटक आहे का तिथं वारंवार विद्यार्थी चुका करतो. आणि ज्यावेळेस आपण म्हणतो ना की मी 30 क्वेश्चन होते माझ्या पेपरमध्ये, त्यातले माझे फक्त 12-13 बरोबर आले, बाकीचे चुकले. तर जे चुकले ना त्याच्यामध्ये हे असे घटक असतात. काय की ते नेहमी कन्फ्युज करतात. आता आपण जर बेसिक पासून जर समजून जर गेलो, फ्रेजल वर्ब्स काय, फ्रेजेस काय असतात, क्लॉजेस काय असतात, मग फ्रेजेसचे टाईप काय आहे, क्लॉजेसचे टाइप्स काय आहे, हे जर बारकाईने जर बेसिक पासून जर समजून जर घेतलं मित्रांनो, तर फ्रेजचं क्लॉज मध्ये किंवा क्लॉजचं फ्रेज मध्ये रूपांतर करायला काहीच प्रॉब्लेम येत नाही. परंतु जर फक्त वरवर वाचन केलेलं असेल तर मी सांगतो काहीच उपयोग होणार नाही. समजून घेणं गरजेचं आहे आणि प्रॅक्टिस करणंही तितकंच गरजेचं आहे. पुढचा जो घटक आहे तो म्हणजे आपल्या डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन. हा अगदी आपल्याला 9वी-10वी पासूनच्या पेपरमध्ये येतो. थोडा सविस्तरपणे पाहायचा आहे. पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे काय, कम्पॅरेटिव्ह काय आणि सुपरलेटिव्ह काय. तर जनरली ऍडजेक्टिव्ह हा जो घटक आहे, ऍडजेक्टिव्ह या घटकाचं एक्सटेन्शन म्हणजेच डिग्री असतं मित्रांनो. काय, ऍडजेक्टिव्ह घटकाचं एक्सटेन्शन म्हणजेच डिग्री हा घटक आहे. त्यामुळं विशेषण असेल, ऍडव्हर्ब असेल, त्यांची वेगवेगळी विशेषणाची ऍडव्हर्बची रूपं बनतायत, त्या रूपांचा वाक्यांमध्ये उपयोग कसा होतो ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. आणि पुढचा तो म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. आता डिग्री सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन मध्येच येतं. क्लॉज हा देखील म्हणजे हा हा घटक देखील ट्रान्सफॉर्मेशन मध्ये येणार आहे. चेंज द वाईस असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट असेल, आलं लक्षात, हे सगळे घटक त्याच्यामध्ये देखील ट्रान्सफॉर्मेशन मध्येच येणार आहे. तर हा घटक देखील आपल्याला थोडासा सविस्तरपणे पाहायचा आहे. पुढचा जो होतो म्हणजे कंडिशनल सेंटेन्सेस. हा थोडासा टेन्स या घटकाचं एक्सटेन्शन आहे, परंतु हा घटक क्लॉज मध्ये देखील आपल्याला पाहायचा आहे आणि याला सविस्तरपणे वेगळं देखील पाहायचं आहे. याला आपला साधारणतः 1.5 ते 2 तास आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे, जेणेकरून हा टॉपिक त्यावेळेस समजून जाईल. तर कंडिशन ज्यावेळेस आपण जर तरच्या भाषेमध्ये बोलत असतो, तर जर तरची भाषा नक्की काय असते, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कंजंक्शनचा वापर केला जातो, रिलेटिव्ह प्रोनाउन पुढे वापरलं जातं, रिलेटिव्ह ऍडव्हर्ब पुढे वापरलं जातं, आलं लक्षात. तर हे कंडिशनल सेंटेन्स मध्ये आपल्याला पाहायचे. त्याच्यामध्ये प्रोबॅबल कंडिशन आहे, इम्प्रोबॅबल कंडिशन आहे, ज्याला अनरिअल म्हणतो, हायपोथेटिकल कंडिशन देखील म्हणतो. पुढे असं तो म्हणजे इम्पॉसिबल कंडिशन. या कंडिशनचा सविस्तर एक्झाम्पलच्या द्वारे आपल्या या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट हा अगदी परिचित असणारा टॉपिक आहे, आपल्याला 10वी-12वी पासून पण आहे. ऍडव्हान्स लेवलला जाऊन याच्यावरचे प्रश्न आपल्याला पाहिजेत, खूप बारकाईने समजून घ्यायचे. आणि हा घटक की बऱ्याच पुस्तकांमध्ये नाहीये, परंतु महत्वाचा आहे. तो म्हणजे युसेज ऑफ कोहेसिव्ह डिव्हाइसेस अँड सेंटेन्स कनेक्टर. तर कोहेसिव्ह डिव्हाइसेस काय आहेत, त्याच्यानंतर सेंटेन्स कनेक्टर काय आहेत, का ज्यांच्या माध्यमातून वाक्य जोडली जातात, शब्द जोडले जातात, वाक्यांश जोडले जातात, याचा आपल्याला सविस्तरपणे अभ्यास करावा लागणार आहे. याच्यानंतर आपल्याला पुढे पाहायचंय ते म्हणजे टाइप्स ऑफ क्वेश्चन. प्रश्न कसा तयार होतो, लक्षात ठेवा, इथं घटकच आहे प्रश्न तयार कसा होतो. जर आपण एखाद्या व्यक्तीला जर प्रश्न विचारत असेल तर प्रश्नाची रचना कशी असते हे आपल्या या ठिकाणी पाहायचंय. व्हर्बल क्वेश्चन ज्याला आपण म्हणूया, ज्याचं उत्तर आपण केवळ यस किंवा नो या 2 शब्दांमध्ये देतो, मग याला आपण यस नो टाइप क्वेश्चन देखील म्हणूया. आणि दुसरा तो म्हणजे डब्ल्यूएच क्वेश्चन. आणि डब्ल्यूएच वरनं त्याची वाक्याची सुरुवात होत असते. मग या प्रश्नांचं स्वरूप कसं आहे, रचना कशी आहे, ही बारकाईने पाहायचंय आपल्याला. याच्यावर पण भरपूर प्रश्न विचारलेले आहेत, तुम्हाला मी एक्झाम्पल बी भरपूर दाखवणार आहेत, जेणेकरून तुम्हाला हा घटक समजून जाईल.
याच्यामध्ये अंतर्भूत वेगवेगळे शब्द येतात. WH वर्ड कुठले कुठले आहेत, त्या WH वर्डचा अर्थ काय होतो, त्यांचा उपयोग कसा केला जातो, हे आपल्याला पाहायचं आहे. आणि पुढे येतं ते म्हणजे ऑर्डरिंग मिनिंगफुल सिक्वेन्सिंग ऑफ वर्ड्स इन सेंटेन्सेस. वेगवेगळे शब्द असतात, वेगवेगळे वाक्य असतात, वेगवेगळ्या वाक्यांश असतात, बऱ्याच वेळा पॅराग्राफ देखील असतात. तर यांचा अर्थ समजून यांचा सिक्वेन्स योग्य पद्धतीने जोडायचा आहे आपल्याला. जनरली आपल्या परीक्षांमध्ये शब्दांवरच जोर दिला जातो, कधी कधी वाक्यांवर देखील जोर दिला जातो, की शब्द असतात ते उलट सुलट क्रमाने दिले जातात. अर्थाप्रमाणे, वाक्याच्या रचनेप्रमाणे त्या शब्दांची मांडणी करून मिनिंगफुल सेंटेन्स तयार केलं जातं. कधी कधी 4 ते 5 सेंटेन्सेस दिले जातात, ते उलट सुलट क्रमाने दिले जातात. वाक्याच्या अर्थाप्रमाणे, मिनिंग प्रमाणे तुम्हाला ती वाक्य जोडत जायची आहेत, जेणेकरून एक नॅचरल अंडरस्टँडिंग त्याच्यापासून तुम्हाला होईल. तर असा हा एक आपला एक महत्वाचा घटक आहे, याच्यावर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये चर्चा करायची आहे. आणि तिसरा जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो, तो म्हणजे तुमचा ग्रामर. तर आता ग्रामर हा जो काही घटक आहे, तर ग्रामर हा ज्याला आपण अतिशय व्हेरी IMP ज्याला आपण म्हणूया, याच्यावर नेहमी प्रश्न विचारले जातात. लक्षात ठेवा, हाच तुमचा बेस आहे आणि हाच तुमचा अगदी ऍडव्हान्स म्हणजे ऍडव्हान्स स्टेज पण याच्यामध्येच आहे. त्यामुळं बेसिक घटक काय हे याच्याच अनुषंगाने शोधायचे आहेत, ऍडव्हान्स घटक काय याच्याच अनुषंगाने आपल्याला शोधायचे. आपण हे शब्द मराठीमध्ये पाहिलेलेच. नाऊनला नाम म्हणूया, प्रोनाऊनला सर्वनाम, ऍडजेक्टिव्हला विशेषण, व्हर्बला क्रियापद, ऍडव्हर्ब क्रियाविशेषण, प्रेपोजिशन जे आपण म्हणूया शब्दयोगी अव्यय आहे, कंजंक्शन आपण उभयान्वयी अव्यय म्हणतो आणि इंटरजेक्शन केवल प्रयोगी अव्यय म्हणतो. जसं मराठीमध्ये शिकलो तसंच इंग्लिशमध्ये आहे. पण त्याच्यामध्ये खूप नियम आहेत मित्रांनो, छोटे 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 नियम आहेत, हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. नाम म्हणजे नुसतं नाम पाहायचं नाहीये. नाम म्हणजे काय, नामाचे फंक्शन काय, नामाचे प्रकार काय, नामावर वेगवेगळ्या कॉमन इरर विचारले, कॉमन इरर काय, सिंग्युलर नाउन काय, प्लुरल नाउन काय, हे सगळं सगळं डिटेल मध्ये आपल्याला पाहायचंय. प्रोनाउन असेल तर प्रोनाउनचे प्रकार काय, त्यांचे वाक्यामध्ये उपयोग काय, त्यांच्या रिलेटेड जे कॉमन इरर पेपर मध्ये हमखास विचारले जातात. तर त्या प्रोनाउन मधल्या कॉमन इरर कशा सोडायच्या. तर कॉमन इरर हा जो काही घटक आहे मित्रांनो, त्याच्यावर जे काही प्रश्न विचारले जातात, त्यातल्या जवळपास 70 ते 80% कॉमन इरर ह्या फक्त आणि फक्त ह्या पार्ट्स ऑफ स्पीच वर विचारले जातात. त्यामुळे आपण फक्त एखादं पुस्तक घेतो आणि पार्ट्स ऑफ स्पीच वाचून टाकतो. काही बहादर पोरं तर इतकी बेकार असतात मित्रांनो, मी नेहमी सांगत असतो, एकदा बसला चहा पिऊन लायब्ररीमध्ये अभ्यासाला, एका दमामध्ये अख्खा पार्ट्स ऑफ स्पीच वाचून टाकतो. त्याला जणू काय असं काही एखादा भारतरत्न पुरस्कार द्यायचा आहे, इतका आनंद झाल्यासारखं त्याला वाटत असेल. मित्रांनो, इतकं सोपं नाहीये. तुम्हाला वाटत असेल का मी अगदी 4थी 5वी पासून हा घटक शिकत आलेलो आहे, पण तो पेपरच्या अनुषंगाने जर शिकायचा असेल, तुम्हाला एक 10-15 दिवसाचा कालावधी द्यावा लागणार आहे. तेव्हा जाऊन कुठेतरी हा तुम्हाला घटक तुम्हाला पूर्णपणे समजून येणार आहे. तास 2 तासामध्ये वाचणं इतका हा छोटासा घटक नाहीये. खूप ऍडव्हान्स स्टेजला ग्रामर जे आहे हे तुम्हाला याच्यातूनच समजतं आणि बेसिक घटक सुद्धा याच्यामधूनच समजतं. त्यामुळे याला तुम्हाला जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे आणि आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर हे जे शब्द असतात, हे वेगवेगळ्या पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये कसे विचारले जातात, हे या ठिकाणी आपल्याला तुम्हाला पाहायचं आहे. जसं आता 2019च्या पेपरमध्ये एक शब्द आला होता, फास्ट. फास्ट हा शब्द नाउन देखील आहे, फास्ट हा शब्द क्रियापद देखील आहे, फास्ट हा शब्द ऍडजेक्टिव्ह देखील आहे. एक शब्द वेगवेगळ्या पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये कसा विचारला जातो. दुसरा शब्द आहे फोन. बरोबर आहे, फोन आपण म्हणूया क्रियापद देखील आहे, नाउन देखील आहे, पाहता येतो. रिंग हा शब्द आहे, रिंग हा जो शब्द आहे हा नाउन देखील आहे, त्याच्यानंतर हा जो शब्द आहे हा विशेषण देखील आहे. गोल्ड हा शब्द नाउन देखील आहे, विशेषण देखील आहे. असे खूप शब्द आहेत मित्रांनो, का ते एका पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये त्याला जखडून ठेवू शकत नाही. एक शब्द वेगवेगळ्या पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन करत असतो. मग ते फंक्शन काय आहे ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. पण हा घटक केव्हा होईल, ज्यावेळेस पार्ट्स ऑफ स्पीच समजून येईल तेव्हा. त्याच्यानंतर पुढे तो सगळ्या फ्रेजेस आहेत, लक्षात ठेवायचं. ह्या फ्रेजेस आपल्या या ठिकाणी पाहायचं आहे. नाउन फ्रेजेस म्हणजेच काय, ऍडजेक्टिव्ह फ्रेजेस म्हणजे काय, ऍडव्हर्ब फ्रेजेस काय, व्हर्ब फ्रेजेस काय, प्रेपोजिशनल फ्रेजेस काय, जेनेटिव्ह फ्रेजेस काय, हे जे वेगवेगळे फ्रेजेसचे टाईप आहेत या ठिकाणी आपल्याला सविस्तरपणे पाहायचं आहे. पुढे पहा,
म्हणजे युजेस ऑफ मॉडेल ऑक्झिलरी. मॉडेल ऑक्झिलरी एक असा प्रकार आहे की वाक्यातील कर्ता, वाक्यातील काळ याचा याच्यावर काही फरक पडत नाहीये. तर मॉडेल ऑक्झिलरी वाक्यामध्ये वेगवेगळ्या अर्थानं वापरले जातात. त्यांचं फंक्शन वेगळं आहे, त्याचे मिनिंग वेगळे आहेत. तर ते पण या ठिकाणी सविस्तरपणे समजून घ्यायचं आहे. पुढे येतं द युसेज ऑफ टेन्स फॉर्म. आपला बेसिक घटक याच्यामधून तुम्हाला समजून येतो आहे. कुठलीही वाक्यरचना पाहत असताना टेन्स म्हणजेच क्रियापद हा अतिशय महत्वाचा शब्द असतो. क्रियापदाचा वाक्यामध्ये उपयोग करणं हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. कारण वाक्य आपण भूतकाळात वापरतो का, वर्तमान काळात वापरतो की भविष्य काळामध्ये. जर ज्या काळामध्ये आपल्याला वाक्य वापरायचं असेल तर त्या काळामधीलच क्रियापदाचं योग्य रूप वापरावं लागतं. तर टेन्स हा अतिशय महत्वाचा घटक आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. याच्यावर पण आयोगाने खूप प्रश्न विचारलेले आहेत. मी तुम्हाला एक वेगळी क्वेश्चन बँक विथ एक्सप्लेनेशन मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे. पुढचा जो घटक आहे तो म्हणजे मोड. छोटासा घटक आहे, एक अर्धा तासामध्ये मी तुम्हाला समजून सांगू इच्छितो. याच्यावर पण देखील आयोग प्रश्न विचारतो. क्रियापद वाक्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं फंक्शन करतं, याच्यावर मूड हा एक टॉपिक जनरेट होतो आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळे मूड आहेत. ते मूड आपल्या या ठिकाणी पाहिजे. इम्पेरेटिव्ह मूड असेल, इंडिकेटिव्ह मूड असेल आणि सब्जेक्टिव्ह मूड आहे. तर हे मूडचे प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायचे विथ एक्झाम्पल. आणि जो अतिशय ऍडव्हान्स घटक आहे, द मोस्ट ट्रेंडिंग सब्जेक्ट ज्याला आपण म्हणूया सध्या, तो म्हणजे अग्रीमेंट बिटवीन सब्जेक्ट अँड वर्ब. वाक्यामध्ये कर्ता एकवचनी की अनेकवचनी हे पाहून त्याच्या अनुषंगाने क्रियापदाचं वचन आपल्याला डिसाईड करायचं असतं. तर हे देखील याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो. पुढे जो सगळ्यात महत्वाचा आहे, सध्याच्या पॅटर्न मध्ये याला अतिशय अतिशय वेटेज दिलं जातं. तर आपण व्हेरी 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 आयएमपी ज्याला आपण म्हणूया, तो म्हणजे आपला आहे कॉमन एररचा. तर वाक्यामध्ये आताच्या पॅटर्न प्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे हा घटक विचारला जातो. पूर्वी एक वाक्य दिलं जायचं, त्याचे 3 ते 4 भाग केले जायचे. कुठल्या भागामध्ये एरर आहे ते विचारलं जायचं. अजूनही काही पेपरमध्ये स्टाफ सिलेक्शन असेल, बँक पीओ असेल, सीडीएसचे एक्झाम असेल, एनडीएचे पेपर असतील, त्यांच्यामध्ये तो पॅटर्न हा सापडतो. आपल्या इकडे स्टेट लेवलच्या एक्झाम मध्ये देखील हा काही प्रमाणामध्ये सापडतो. पण आता एका वाक्याऐवजी 4 3 वाक्य दिली जातात. त्या वाक्यांपैकी तुम्हाला एरर शोधायची आहे आणि बरोबर आणि चुकीची वाक्य शोधायची आहेत. अतिशय ऍडव्हान्स टॉपिक आहे हा. याच्यामध्ये आपल्याला सविस्तर आपल्याला पाहायचंय. बाय द वे, कॉमन एरर असा काही स्वतंत्र घटक नाहीये मित्रांनो. ज्यावेळी तुम्ही संपूर्ण इंग्लिश समजून घेताय त्याच वेळी तुम्हाला कॉमन एरर ही समजून घेता येणार आहे. त्यामुळे ही एक खूप अंब्रेला टर्म आहे. याच्यामध्ये आपल्याला खूप बारकाईने आपल्याला काही गोष्टी आहेत त्या पाहायच्या असणार आहेत. आलं लक्षात? तर आता पुढच्या घटकाकडे वळूया. तो छोटे घटक आहेत ते, परंतु महत्वाचे आहेत. पंक्च्युएशन असेल, क्वेश्चन टॅग असेल, आर्टिकल असेल, त्याच्यानंतर तुमचं चेंज द व्हॉइस, याच्यावर एक कन्फर्म प्रश्न विचारला जातो. काही पेपरमध्ये 2 प्रश्न विचारले जातात, काही मध्ये 1 प्रश्न विचारला जातो. पण याला 1 किंवा 2 मार्काचं वेटेज हे असतं म्हणजे असतंच. आलं लक्षात? त्यामुळे तो एक घटक आहे. आणि नंतर येतो म्हणजे फिगर्स ऑफ स्पीच. भाषेचे अलंकार असतात, ते अलंकार वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायचे. मराठीमध्ये जसे अलंकार आहेत, अगदी तेच अलंकार या ठिकाणी इंग्लिशमध्ये आहेत. त्यांचे अर्थ काय, त्यांची नावं काय, त्यांचे वाक्यात उपयोग काय, खूप सविस्तर या ठिकाणी आपण याच्यावर चर्चा करणार आहोत. पुढचा जो घटक आहे महत्वाचा, तो म्हणजे तुमचा कॉम्प्रिहेन्शन. मित्रांनो लक्षात ठेवायचं की कॉम्प्रिहेन्शन ज्याला आपण आकलन म्हणूया. जेव्हा तुम्ही राज्यसेवेची तयारी करता त्यावेळेस हा प्रश्न अतिशय महत्वाचा घटक असतो की आताचा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, तो म्हणजे तुमचा कॉम्प्रिहेन्शन. सीसॅटचा जो पेपर असतो त्याच्यामध्ये पॅराग्राफ जे असतं, बरोबर आहे की, हे पॅराग्राफच्या आधारे प्रश्नांची उत्तरं देणं हा त्यातला एक खूप महत्वाचा घटक आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या पेपरमध्ये छोटे छोटे पॅराग्राफ दिले जातात. तर ते पॅराग्राफ तुम्हाला वाचायचे आहेत, कमी वेळेमध्ये वाचायचे आहेत, ते समजून घ्यायचे आहेत आणि त्यांच्या आधारे प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. तर पॅराग्राफ देखील आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. क्लोज टेस्ट ज्याला आपण म्हणूया, शक्यतो स्टेट लेवलच्या पेपरमध्ये हा अतिशय कमी प्रमाणामध्ये विचारला जातो, परंतु सेंट्रलच्या पेपरमध्ये हा कंपल्सरी विचारला जातो. तर क्लोज टेस्ट म्हणजेच काय, तर पॅराग्राफच दिला जातो, त्यातले काही शब्द डिलीट केले जातात, काढून टाकले जातात आणि तिथे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल वर्ड म्हणजे सुटेबल ऑप्शन्स फ्रॉम द फॉलोइंग. 4 ऑप्शन पैकी योग्य तो तिथं शब्द रिप्लेस करायचा असतो. त्याला आपण क्लोज टेस्ट असं म्हणूया. आणि पुढचा जो घटक येतो पॅराजंबल.
शब्दांची योग्य जुळवणी तुम्हाला करायची असते किंवा वाक्यांची अर्थाच्या दृष्टीने योग्य जुळवणी या ठिकाणी आपल्याला पाहायची असते. तर असा हा एक महत्वाचा घटक आहे. ज्यावेळेस आपलं संपूर्ण व्होकॅब्युलरी आणि ग्रामर बऱ्यापैकी संपेल त्यावेळेस आपण ह्या टॉपिकला पाहणार आहोत. कारण हा टॉपिक ज्यावेळेस तुमचं ग्रामर चांगलं सुधारेल, ज्यावेळेस तुमचं अंडरस्टँडिंग चांगलं वाढेल, त्याच वेळेस या टॉपिकला पाहिलेलं बरं असतं. अन्यथा अंडरस्टँडिंगलाच प्रॉब्लेम येणार आहे, तुम्हाला समजणारच नाहीये. आलं लक्षात? तर हा जनरली आपला आयोगाचा जो काही सिलेबस होता तो एवढा आहे. तर तो सिलेबस तुम्हाला मी समजून सांगितलेला आहे. येणारा जो काही लेक्चर सिरीज असेल त्याच्यामध्ये हा सर्वच्या सर्व सिलेबस आपल्याला समजून घ्यायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे, त्याच्यावरचे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला जास्तीत जास्त सॉल्व्ह करायचे आहे. मग जेव्हा तुम्ही राज्यसेवा मुख्य परीक्षा जर देत असाल मित्रांनो, किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षेला जर टार्गेट जर करत असाल, तर मी तुमच्यासाठी एक सांगू इच्छितो की राज्यसेवेचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये 100 मार्काला इंग्लिश विचारलं जातं. 50 प्रश्न एमसीक्यू टाईप असतात, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात. त्याच्यामध्ये 50 क्वेश्चन आहे, त्यासाठी 50 मार्क्स विचारले जातात. आणि दुसरा जो आहे तो म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे, त्याच्यामध्ये 50 मार्क्स साठी विचारलं जातं. तर तुर्तास या बॅच मध्ये आपण डिस्क्रिप्टिव्ह घेणार नाहीयेत, परंतु त्याच्यासाठी मी स्वतंत्र एक बॅच मी फॉर्म करणार आहे. जे विद्यार्थी नंतर तुम्हाला इच्छुक असाल तुम्ही ह्या डिस्क्रिप्टिव्ह बॅचला देखील जॉईन होऊ शकता. पण ह्या बॅच मध्ये तसं मी डिस्क्रिप्टिव्ह वर मी बोलणार नाहीये, कारण आपला जो फोकस आहे सध्या हा कंबाईन आणि राज्यसेवाचा हा जो काही पहिला जो पेपर आहे याच्यावर असणार आहे. तर एसी रायटिंग हा याच्यातला महत्वाचा डिस्क्रिप्टिव्ह मधला घटक आहे. त्याच्यामध्ये 25 मार्क्स तुम्हाला सेक्युर्ड आहेत. 2 टॉपिक दिले जातात, त्यापैकी एका विषयावर एका घटकावर 400 शब्दांपर्यंत तुम्हाला एसी राहायचं आहे. ट्रान्सलेशन असतं, जनरली आपल्याला मराठी पॅराग्राफचं इंग्लिश मध्ये पॅराग्राफ मध्ये ट्रान्सलेशन करायचं असतं, त्यासाठी 15 मार्क्स असतात. आणि प्रेसी रायटिंग हा एक तिसरा घटक आहे, सारांश लेखन, ज्याच्यामध्ये 10 मार्क्स विचारले जातात. तर या 3 घटकांचा समावेश आपल्या डिस्क्रिप्टिव्हच्या सिलेबस मध्ये आहे. तर असा 100 मार्काचा हा घटक आहे. आणि हा जो काही घटक आहे लक्षात ठेवायला डिग्री लेवलचा सिलेबस आहे. डिग्री लेवलचा आहे, त्याच्यामुळे थोडस बारकावेनं आणि खूप डिटेल पद्धतीने आपल्याला हे समजून घ्यावं लागणार आहे. तेव्हाच येणाऱ्या काळामध्ये याचा जास्तीत जास्त तुम्हाला उपयोग होणार आहे. आता मी जे काही सांगतोय ते आता फक्त लक्ष देऊन ऐकायचं आहे. आता मी जी काही पीपीटी जी तयार केली होती, जी काही माहिती तुम्हाला मला सांगायची होती ती तुम्हाला मी समजून सांगितलेली आहे. आता येणाऱ्या थोड्याशा वेळामध्ये मी तुम्हाला आपला रोड मॅप सांगायचा आहे. मित्रांनो, अगदी उद्यापासूनच आपली जी बॅच आहे म्हणजे पहिल्या लेक्चर पासून सुरुवात होणार आहे. तशी बॅच आपली सुरुवात आजच झालेली आहे. हा तुमचा वेलकम लेक्चर आहे. काय आहे? तुमचा वेलकम लेक्चर आहे. हा सुरुवातीचा लेक्चर आहे, इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. सिलेबसची ओळख मी तुम्हाला या ठिकाणी करून दिलेली आहे. आता आपल्याला डूज आणि डोंट ह्या 2 गोष्टी लक्ष ठेवायचं आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे की हे व्हिडिओ लेक्चर असतील आणि हे सगळे व्हिडिओ लेक्चर मी तुम्हाला माझ्या सोयीच्या वेळेप्रमाणे मी अपलोड करत जाणार आहे. परंतु तुम्हाला दररोज 2च लेक्चर ऐकायचे आहेत. मी जे डेली लेक्चर टाकेन तेच ऐकायचे आहेत. फार फार तर मागचे लेक्चर ऐका. पुढचे लेक्चर साठी लगेच हट्ट करत बसू नका, कारण पुढचे लेक्चर ती वेळ आल्याच्या नंतर मी टाकणारच आहे. आलं लक्षात? त्यामुळं डेली जे लेक्चर पडतायत ते लेक्चर ऐकायचे आहे. आपल्या लेक्चरचं स्वरूप कसं असणार आहे तर मी परत एकदा सांगतो. मी साधारणतः 1.25 ते 1.5 तासाचा जो लेक्चर असणार आहे हा ग्रामर या सेक्शनवर असणार आहे. ग्रामर आपल्याला पाहायचं आहे. आणि जो उरलेला जो काही अर्धा तास असेल, पाऊण तास असेल, याच्यामध्ये मी व्होकॅब्युलरी म्हणजे ग्रामर आणि व्होकॅब्युलरी मी पॅरलली तुम्हाला घेऊन जाणार आहे. म्हणजे दररोज तुमची 2 ते 2.5 महिन्यामध्ये खूप व्होकॅब्युलरी बिल्टअप होणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला तुमचं ग्रामर देखील तुमचं जास्तीत जास्त बिल्टअप होणार आहे. सोमवार ते शनिवार आपण जास्तीत जास्त याच्यावर आपल्याला लेक्चर्स घ्यायचे आहेत. म्हणजे मी डेली लेक्चर घेईन, तेव्हा जास्तीत जास्त चांगली माहिती, उपयोगी माहिती मी तुम्हाला सांगत जाणार आहे. व्यवस्थित तुम्हाला समजून घ्यायची आहे. आणि जर तुमचे काही डाऊट्स असतील त्या ऍप्लिकेशनवर जे तुम्ही डाउनलोड केले त्याच्यामध्ये चॅट ऑप्शन आहे, लाईव्ह चॅट. तर तुम्ही त्या चॅटवर तुमचा मेसेज आहे, जे समजलं नसेल किंवा जे तुमची अपेक्षा असणार आहे, तुम्हाला जे काही माझ्याशी बोलायचं आहे ते तुम्ही चॅटवर देखील टाकू शकता. तो ऑप्शन मी डेली चेक करतो. कुणाच्या काही समस्या आहेत का, कुणाला काही अजून काही विचारायचं आहे का, तुम्ही त्या स्वरूपामध्ये मी तुमच्या समस्या मी दुसऱ्या लेक्चर मध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता डूज अँड डोंट्स म्हणजेच काय?
मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लक्षात ठेवायची आहे, तुम्ही या ठिकाणी फक्त इंग्लिशच अभ्यास करत नाहीये. स्पर्धा परीक्षा म्हटलं का खूप अभ्यास करावा लागतो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये पॉलिटिकल सायन्स असेल, इकॉनॉमिक असेल, हिस्ट्री असेल, जिओग्राफी आहे, करंट अफेअर आहे, वेगवेगळ्या विषयाची तुम्ही तयारी करत असेल, बरोबर आहे. आणि त्यासोबत तुम्ही मराठी आणि इंग्रजी ह्या दोन भाषांचा देखील अभ्यास करता. सर्वप्रथम माझा एक छोटासा प्रश्न तुम्हाला असा आहे की ही जी काही वेगवेगळे सोशल सायन्स तुम्ही वाचतायत, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स असेल, पॉलिटिकल सायन्स असेल, जिओग्राफी आहे, हिस्ट्री आहे, हे कुठल्या ना कुठल्या घटकाच्या संदर्भात आहे. म्हणजेच जेव्हा तुम्ही हिस्ट्री वाचताय तर हिस्ट्रीमध्ये एक विशिष्ट कॉन्टेंट दिला जातो. पॉलिटिकल सायन्स वाचता तर पॉलिटिकल सायन्स मध्ये एक विशिष्ट कॉन्टेंट दिला जातो, बरोबर आहे. पण ज्या पद्धतीनं तुम्ही हा पोर्शन तुम्ही अभ्यास करता आहात, तर ते तुम्ही कुठल्या मीडियम मध्ये वाचता आहात? हिस्ट्रीचं पुस्तक आहे, तुम्ही कुठल्या पुस्तक म्हणजे मीडियमचं वाचताय? महाराष्ट्रात मॅक्सिमम मुलं हे मराठी मीडियमचं पुस्तक प्रिफर करतात, काही मुलं इंग्लिश मीडियमचं प्रिफर करत असतात, बरोबर आहे की नाही? म्हणजे हे झालं तुमचं मीडियम. परंतु तुम्ही हिस्ट्री मराठी भाषेमधून वाचतायत, जिओग्राफी मराठी भाषेमधून वाचतायत, हिस्ट्री मराठी भाषेमधून वाचतायत. बऱ्याच वेळा हे जे काही प्रश्न आहे हे मेमरी बेस असतात. करंट अफेअर आहे, मेमरी बेस आहे. तुम्हाला जर डेट विचारले, डेट तुम्हाला पाठच करावी लागणार आहे, समजूनच घ्यावी लागणार आहे, बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीने लिहिलेला ग्रंथ असेल, एखादी योजना असेल, ती योजना केव्हा सुरू झाली, त्या योजनेच्या अंतर्भूत घटक कोण आहे, ती योजना सुरू करताना त्याचं कोणी कोणी योगदान दिलेलं आहे, हे सगळे माहिती तुम्हाला मेमरी बेस आहे. हल्लीच्या पॅटर्न मध्ये थोडे अनालिटिकल प्रश्न विचारले जातात, पण मॅक्सिमम प्रश्न हे मेमरी बेस असतात. ती माहिती तुम्ही वाचलीच पाहिजे, लक्षातच ठेवली पाहिजे, जेणेकरून त्याच्या आधारे तुम्हाला प्रश्नांची उत्तर देता येईल. म्हणून सांगतो, तुम्ही ज्या पद्धतीने ही पुस्तकं वाचन करता आहात ती तुमची मेथड ऑलमोस्ट बरोबर असेल, त्याबद्दल काही दुमत नाहीये. परंतु सर्वप्रथम स्पर्धा परीक्षेतली जवळपास 80 ते 85% विद्यार्थी आजही जी चूक करतात ती तुम्हाला मी सुरुवातीच्या लेक्चरमध्ये नोटीस करून दाखवतो, नोटीस करून सांगतो आहे. मित्रांनो, ज्या पद्धतीनं तुम्ही हे विषय अभ्यासता, ज्या पद्धतीने तुम्ही ही पुस्तकं वाचता, ज्या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या हा जो काही कंटेंट आहे याची तयारी करता, त्याच पद्धतीनं भाषा वाचू शकत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही एखादी इकॉनॉमिकची संकल्पना पाठ करू शकता, मुलं करतायत, जे विद्यार्थी 3-3, 4-4 वर्ष झाले अभ्यास करतायत, ते विद्यार्थी मला नेहमी सांगा, सर हे पुस्तक फार मी पाठच करून टाकलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे हे पुस्तक मी पाठच झालेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पाठांतरचं आता काही राहिलेलं नाही, इतकं पाठांतर मुलं वेगळ्या संकल्पनांचं पुस्तकांचं करत असतात. मग पाठांतर ही जी मेथड आहे ही बाकीच्या विषयांना लागू होतही असेल, पण पाठांतर ही मेथड लँग्वेजला लागू होणार नाही. मराठी सारखा विषय मित्रांनो, पाठ करू नका, मराठी भाषा आहे ही समजून घ्या. अगदी त्याचप्रमाणे इंग्लिश विषय आहे, हा पाठ करून कधीच समजणार नाही, तुम्हाला तो समजून घ्यायचा आहे. काय करायचं आहे तुम्हाला? समजून घ्यायचं आहे. तर समजून घेणंच म्हणजेच काय, त्याला अंडरस्टँडिंग करणं असं म्हटलं. आता या ठिकाणी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, देर इज कॅन से नो शॉर्टकट. आपल्याला त्याच पद्धतीने जायला पाहिजे ज्या पद्धतीने भाषा शिकली पाहिजे, आलं लक्षात? आणि याच बाबतीत मी तुम्हाला सांगू इच्छितो, अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, अदरवाइज नो लर्निंग इज पॉसिबल. अंडरस्टँडिंग झाली पाहिजे. भाषा म्हटलं का अंडरस्टँडिंग. जशी आपण आपली मराठी मातृभाषा आहे ती समजून घेतलेली लहानपणापासून, तेव्हा आता आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आपण कुठला शब्द जो आपल्याला माहिती तो परत विसरत नाहीये, आपण त्याचा अगदी व्यवस्थितपणे व्यवहारामध्ये उपयोग करून घेतो आहे, वाक्यांमध्ये उपयोग करतो आहोत, कारण ते आपल्याला अंडरस्टँड झालेले. मित्रांनो, लक्षात ठेवायचं, जे पाठ तुम्ही करता, लक्षात ठेवा, परत ऐका, जे तुम्ही आज पाठ करता ते येणाऱ्या काळामध्ये विसरतोच, कारण विसरणं हा मानवी स्वभाव आहे. असा कुठलाच व्यक्ती नाहीये का जो एकदा वाचलं तो कायमस्वरूपी त्याचं लक्षात राहिलेलं आहे. कधी ना काळामध्ये तो थोडं थोडं विसरतच जातो. विसरणं हा मानवी स्वभाव आहे. त्यामुळे जे तुम्ही पाठ करताना ते 100% विसरणार. मग तुम्ही म्हणता की सर माझी दुसरी रिव्हिजन चालू आहे, तिसरी रिव्हिजन चालू आहे, चौथी रिव्हिजन चालू आहे. रिव्हिजन चालू आहे म्हणजेच काय, तर तुम्ही जे पाठ केलं ते विसरताय आणि ते परत मेमराईज करण्यासाठी तुम्ही त्याचे रिव्हिजन करता. तसंच थोडंसं इकडं आहे, पण याच्यामध्ये वेगळे पण आहे मित्रांनो. ते इथं तुम्हाला पाठ करायचं नाही, तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आता पाठ करणं आणि समजून घेणे याच्यामध्ये फरक आहे.
पाठ करणं म्हणजे थोडक्यात थ्री इडियट्स मधला तो एक कॅरेक्टर आहे. स्टेजवर जातो सेंड ऑफच्या दिवशी आणि पाठ केलेलं भाषण वाचून दाखवतो. तो वाचून दाखवतो पण त्याला काहीही समजलेलं नसतं. कारण दुसऱ्या कॅरेक्टरनी त्याच्या भाषणामध्ये बदल केला जातो. चुकीचे हास्यास्पद शब्द समोर त्याच्यामध्ये टाकला जातो. त्याला त्याचा अर्थच माहित नसतो. तो जस्ट पाठ करून टाकतो आणि स्टेजवर जाऊन बोलतो. काय फजिती होती ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांनी तो पिक्चर पाहिलेलाच असेल. तर तसं पाठ करण्याला इंग्लिशच्या मध्ये मराठीमध्ये काही उपयोग नाहीये. तर तुम्हाला भाषा आहे ही समजून घ्यायची आहे. अंडरस्टँडिंग करून घ्यायची. छोट्या छोट्या संकल्पना, छोट्या छोट्या गोष्टी असतात मित्रांनो, त्या व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. आपण म्हणतो जमत नाही हे समजत नाही लक्षात. अरे का जमत नाही, का लक्षात राहत नाही? लक्षात न राहण्याचं कारण हेच आहे तर तुम्ही त्याला कधी समजूनच घेतलेलं नाहीये. छोट्या छोट्या संकल्पना समजून घ्या. ऍडव्हान्स स्टेज पर्यंत जायला काहीही वेळ लागणार नाही. लक्षात ठेवा. त्यामुळं कुठली एखादी मोठी ज्याला आपण म्हणूया जर तुम्हाला जर मोठ्या डोंगरावर जर चढायचं असेल तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला तिथपर्यंत जावं लागतं. तसंच अंडरस्टँडिंगचं बरं आहे मित्रांनो. छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करावी लागते तेव्हा तुम्ही टॉपला जाताय. आलं लक्षात? त्याच्यामुळे अंडरस्टँडिंग चांगलं करायचं आहे आणि भाषा मग ती मराठी असू द्या किंवा तुमची इंग्लिश असू द्या ही इतर विषयांसारखी पाठ करायची नाहीये तर ती भाषा तुम्हाला समजून घ्यायची आहे. पण बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर काय असतं, ग्रामर काय, त्यातले छोटे छोटे नियम काय, छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्या मित्रांनो. ऑटोमॅटिक तुमची मोठी कॉन्सेप्ट तुमची व्यवस्थित लक्षात राहते. त्यामुळं लँग्वेजच्या बाबतीत हा जो काही फरक आहे तो नोटीस करायचा आहे आणि आजपासूनच्या लेक्चरमध्ये फार मनाशी फुलगाड बांधायची का मी इंग्लिश ग्रामर पाठ करणार नाही. मी ते इंग्लिश ग्रामर समजून घेणार आहे. मी इंग्लिश व्होकॅब्युलरी पाठ करायच्या मागे लागणार नाही. तर ती इंग्लिश व्होकॅब्युलरी मी त्या कॉन्टेक्स्ट मध्ये ज्या पद्धतीने विचारली जाते त्या कॉन्टेक्स्ट मध्ये समजून घेणार आहे. कारण पाठ केलेलं विसरतं मित्रांनो, एकदा समजून घेतलेलं शक्यतो विसरत नाहीये. म्हणजे त्याचा विसरण्याचा जो काही त्याला आपण रेपो म्हणतो अतिशय कमी असतो. पण जे पाठ केलं जातं ते मॅक्सिमम विसरलं जातं आणि जे समजून घेतलं जातं ते अतिशय मिनिमम विसरलं जातं. त्याच्यामुळं आपल्याला रिव्हिजन करणं अतिशय सोपं होतं आणि कमी वेळेमध्ये मॅक्सिमम काही गोष्टी आपल्याला अचीव करता येतात. म्हणून सांगत असतो की नुसतं वाचू नका. म्हणून एक आशयानं म्हटलं जातं डोंट जस्ट वर्क हार्ड, वर्क स्मार्ट. डॉंकी वर्क करायचं नाहीये. आपला स्मार्ट वर्क करायचे. बऱ्याच वेळा मुलं म्हणतात सर मी 14 तास अभ्यास केलेला आहे. अभ्यासिकेमध्ये 14 तास अभ्यास केला. अरे बाबा 14 तास बसून उपयोग काय? 14 तास बसलास, अभ्यास केला ही चांगली गोष्ट आहे. तुझ्या कॅपॅसिटी चांगली, तुझा स्टॅमिना चांगला आहे अभ्यास करण्याचा. परंतु मित्रांनो मी सांगू इच्छितो त्या 14 तासामध्ये तुम्ही करता काय ते महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा 14 तासामधून तुम्हाला जे समजलं नाही ते तुम्हाला 6 तासामध्ये देखील समजू शकतं. का समजू शकतं तर तुम्ही त्या ठिकाणी त्या 6 तासामध्ये स्मार्ट वर्क केलेलं आहे. स्मार्ट वर्क करायला शिका. स्पर्धा परीक्षेचं डायरेक्टली कनेक्शन आहे स्मार्ट वर्कशी. जे डॉंकी वर्क करतायत ते वेगवेगळ्या भागामधून मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा आपला पश्चिम महाराष्ट्र सगळा भाग, सगळ्या महाराष्ट्रातील मुलं जे येतात अभ्यास करतात, जे डॉंकी वर्क करतात ते स्पर्धेमधून कधीच बाहेर फेकली जातात. काहीच उपयोग होत नाही. परंतु लक्षात ठेवा जे स्मार्ट वर्क करतात ते कमी वेळेमध्ये खूप काही अचीव करून निघून जातात. आता एखादा मुलगा आहे जसा जसं मी नेहमी सांगत असतो अन्सार शेख सारखा मुलगा आहे जो आता अगदी कमी वयामध्ये 21-22 वयामध्ये तो अशा रीतीनं IAS अधिकारी झालेला आहे. आता साधी गोष्ट समजून घ्या तुम्ही. आपण जिथं राहता रस्त्यावर येऊन बघा 21-22 वर्षाच्या पोराला साधा रस्ता क्रॉस करता येत नाही त्याला समोरची गाडी दिसत नाहीये. रस्त्यानं चालताना ठेचा खासता जो त्याला खाली नीट रस्ता दिसत नाही. इतकं एका बाजूला अज्ञान आहे आणि दुसऱ्याच बाजूला तोच 21-22 वर्षाचा तसाच एखादा मुलगा इतक्या जबाबदार पोस्टवर तो जातो आहे. म्हणजे का जातोय तो सहजासहजी गेला नाही मित्रांनो. खूप परिश्रम केलेला आहे आणि राईट अँगलनी राईट मेथडनं परिश्रम केलेले स्मार्ट वर्क केले त्या मुलानं म्हणून तो तिथपर्यंत पोहोचलेला आहे. कुठल्याही एखाद्या सक्सेसफुल व्यक्तीची स्टोरी ऐका. तोही तुम्हाला हेच सांगतोय मित्रांनो तुम्ही डॉंकी वर्क करत नका बसू. हे स्मार्ट वर्क करायचं आहे तरच तुम्हाला याच्यामधून चांगल्या काही गोष्टी अचीव करता येईल. मित्रांनो स्पर्धा मोठी आहे. लक्षात ठेवा आज आहे तुम्ही साधा उद्याची जी काही कंबाईन एक्झाम आहे उद्याची इन द सेन्स येणाऱ्या 2-3 महिन्याची जी काही कंबाईन एक्झाम आहे सगळ्यांना माहिती आहे 3-3.5 लाख मी तो त्याच्यापेक्षा जास्त 4 लाख मुलांनी फॉर्म भरलेले आहेत.
आता तुम्ही म्हणा की 4 लाखांपैकी आपला नंबर केव्हा यायचा त्या 300-400 जागांमध्ये? सोपं नाही. परंतु विचार केला तर सोपं आहे. प्रॅक्टिस करायची चांगल्या पद्धतीनं, राईट अँगलनी करायची, लक्षात ठेवा, आणि स्मार्ट वर्क करायची. तुम्ही जर गायडन्स जरी घेत असाल तर ते योग्य व्यक्तीचं घ्या, मिसगाईड करणाऱ्या व्यक्तीचं नको. पुस्तक जरी वाचत असाल तर ते योग्य पद्धतीचं, योग्य कॉन्टेंट असलेलं पुस्तक वाचा. अयोग्य कंटेंट असलेलं पुस्तक नको. बाय द वे, कुठलंच पुस्तक अयोग्य नसतं, परंतु कुठलंच पुस्तक आशन्न प्रत्येक टॉपिकला परिपूर्ण देखील नसतं. रेफरन्स बुक वाचावे लागतात, रेफरन्सेस शोधावे लागतात, प्रॅक्टिस करावी लागते, तर पुढे जाऊन परफेक्शन येत असतं. तसं आपण म्हणतो ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तसं प्रॅक्टिस आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे एक असे नाळच जोडलेली आहे. जो प्रॅक्टिस करतो तो योग्य दिशेनं प्रॅक्टिस करतो, आणि जो स्मार्ट वर्क करतो ते लवकर यशस्वी होतो. जो प्रॅक्टिस नुसता करतो परंतु स्मार्ट वर्क करत नाहीये, डॉंकी वर्क करतो, तो स्पर्धेमधून बाहेर फेकला जातो. त्यामुळे आपल्याला स्पर्धेत टिकायचं आहे, लवकरात लवकर येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पोस्टला अचीव्ह करायचं आहे, तर स्मार्ट वर्क करायला शिकलं पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी विशेष करून जोर देतो तो म्हणजे स्मार्ट वर्कला. मी आता एवढ्याला जोर का देतो मित्रांनो? तुमच्या ज्या इथून मागच्या चुका आहेत, गेली 10 ते 15 वर्ष, ग्रॅज्युएशन होईपर्यंत तुम्ही 15 वर्ग तुम्ही तिथपर्यंत शिकत आलेला आहे, आणि जी मेथड तुमच्या मनावर आशेने बिंबवलेली आहे कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये, ती मेथड, प्रश्नाचा जो टाईप आहे, प्रश्नाची जी मेथड, ती या ठिकाणी नाहीये. त्यामुळे ही जी जुनी मेथड जी मनामध्ये अशी खचाखच भरलेली आहे, ती मेथड मधून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला ही मेथड तुम्हाला समजून सांगावी लागणार आहे. म्हणून सांगतोय, या ठिकाणी तुम्हाला स्मार्ट वर्क करायचं आहे. कॉलेजच्या पेपरला काय तुम्हाला मेमराईज होतंय, मेमराईज करावं लागतं, बरोबर आहे. एक सिलेबस 5 वर्ष टिकतो, दुसऱ्या तिसऱ्या वर्षाला ज्यावेळी तो तिसऱ्या वर्षापर्यंत पोर्शन येतो त्यावेळी त्याचं काहीच राहत नाही त्याच्यामध्ये. तेच प्रश्न जे 2 वर्षापूर्वी विचारलं तोच प्रश्न जवळपास तसा पुढे पण पडत असतो. जो पाठ करतो तो आहे असा लिहितो. जरी जरी नाही झालं तर 40 मार्कला पासिंग आहे, त्याला 38 पडले ना तर त्याला ग्रेस मार्क देऊन पास करून टाकलं जातं. मित्रांनो, इथं तसं नाहीये. जर 120 ला तुमचं मेरिट लागत असेल तर 138 लक्षात ठेवायचे. 138, 139.50 म्हणजे पॉइंट मध्ये, पर्सेंट मध्ये विद्यार्थी फेल होतात आणि पर्सेंट मध्येच विद्यार्थी पास होतात. म्हणजे एका मार्कचा 25% हिस्सा देखील तुम्हाला फेल करू शकतो, एका मार्कचा 25% हिस्सा देखील तुम्हाला पास करू शकतो. लक्षात ठेवा. त्यामुळे इतकं मायक्रो लेवलला अनालिसिस तुम्हाला या ठिकाणी करायचं, इतकं मायक्रो लेवलला तुमचा स्टडी करायचा, तर कुठेतरी जाऊन येणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला काहीतरी चांगला परफॉर्मन्स तुम्हाला दाखवता येणार आहे. आणि न्यू इंग्लिश अकॅडमी, मी मुसळे सर, या ठिकाणी ह्या बेटर परफॉर्मन्स साठीच मी तुम्हाला हा कोर्स कंपोज केलेला आहे. फी भले कमी असेल, मार्गदर्शनही तितकंच इफेक्टिव्ह राहणार आहे. तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसं डिलिव्हर करून मला लेक्चर तुम्हाला सांगता येईल, या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे. माझ्याकडनं मी देताना मी 100% देणार आहे, फक्त घेताना देखील तुम्ही 100% घेण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, मी जे सांगेल त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. जसं मी लेक्चर सुरुवातीला सांगितलेलं आहे, तुम्ही कुठून बोलता आहात, तुम्ही कुठून लेक्चर ऐकता आहात, तुम्ही कुठल्या एज्युकेशनल बॅकग्राऊंडचे आहेत, हे मला काहीही माहिती नाहीये. परंतु तरी तुम्ही जिथं जिथं तुम्ही लेक्चर ऐकता, तुम्ही हीच मेथड अप्लाय करा. मी सांगेल त्या पद्धतीने चला. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही 100% चमकल्याशिवाय राहणार नाही. तुमचा अपेक्षित जो स्कोर आहे, तुम्हाला वाटतंय अरे 30 मार्कचा पेपर आहे, मला याच्यामध्ये 22-23 पर्यंत गेलं पाहिजे, जाणारच, हे मी तुम्हाला सांगतो. 30 पैकी 22-23 पर्यंत तुमचा कट ऑफ स्कोर तुमचा जाणारच, इथपर्यंत मी तुम्हाला घेऊन जाईल. राज्यसेवेला जर 50 मार्कचा जो सिलेबस आहे, तर ह्या सिलेबस मध्ये जर तुम्ही ह्या पद्धतीने जर गेलात तर मित्रांनो, तुम्ही 35, 36, 40च्या आतमध्ये, 40च्या वर शक्यतो कोणी जात नाहीये, पण 35च्या पुढे, 40च्या आतमध्ये तुम्ही थांबाल. मिनिमम 30-35 पर्यंत तरी तुम्ही जाणार, इथपर्यंत मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला मी जे सांगत, इथून पुढच्या प्रत्येक लेक्चर मध्ये मी जी मेथड इंट्रोड्यूस करेल, तीच मेथड अप्लाय करा आणि जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस करा. मी तुम्हाला देताना मी काहीच कमी करणार नाही. माझी मेथडच अशी असणार आहे, मी मेन टॉपिक शिकवणार आहे. मेन टॉपिक, कुठलाही मेन टॉपिक शिकवताना आयोगाचे जे एक्झाम्पल आहेत त्याच्या आधारे मी तुम्हाला शिकवणार आहे. परीक्षेमध्ये हा प्रश्न कसा विचारला जातो आणि कसा विचारला जाऊ शकतो याचा अँगल मी तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे. आणि त्याच्यानंतर मी आयोगाचे जुने क्वेश्चन पेपर देखील विश्लेषणासाठी घेणार आहे.
आणि ज्यावेळी तुमची एकेका टॉपिकची परिपूर्ण तयारी होईल त्यावेळेस मी तुम्हाला माझे स्वतःचा क्वेश्चन सेट मी तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये देणार आहे. जसा पेपरला मल्टिपल चॉईस क्वेश्चन येतो तशी मल्टिपल चॉईस क्वेश्चन या तुम्हाला या ठिकाणी पाहायचे आहे किंवा मी पीडीएफच्या स्वरूपामध्ये तुम्हाला मी ते असे क्वेश्चन सेट देईल. तो तुम्हाला स्वतः सॉल्व्ह करायचा आहे, सेल्फ अनालाइज करायचा आहे, आन्सर की चेक करून तुमचा स्कोर जो आहे तुम्हाला चेक करायचा आहे. भरपूर काही या या तुमच्या कोर्समध्ये असणार आहे. मित्रांनो, आताशी बिगिनिंग झालेली आहे. म्हणजे आपण आता आपल्या मार्गाने सुरुवात केलेली आहे. जस्ट आपण आपल्या गाडीला स्टार्टर मारलेला आहे. आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. लक्षात ठेवा, याच्यासाठी एकच मंत्र असतो की रात्र थोडी आणि सुंग फार अशी अवस्था असते. आपल्याकडे वेळ कमी असतो. 2-2.5 महिन्याचा काळ आहे. हा वेळ कमीच आहे. भाषा शिकायची आहे, स्पर्धा परीक्षेच्या अँगलनं शिकायचे, खूप खूप काही शिकायचं आहे. फक्त स्मार्ट वर्क करायचं आहे मित्रांनो, आणि याच्यासाठी मी तुम्हाला तयार करणार आहे. 100% तयार करणार आहे. मी सांगेल त्या पद्धतीनं चला. पाठांतराच्या नादी लागू नका, ऍटलीस्ट इंग्लिश आणि मराठी विषयासाठी. बाकीचे विषय तुम्ही जसं करायचं तसं करा. इथे पाठांतर करू नका. मी जे सांगेल त्या पद्धतीने चला. मी जे सांगेल त्याच पद्धतीनं डेली प्रॅक्टिस करायची. डेली 2 तास वेळ जो आहे हा तुम्हाला इथून पुढच्या 2 महिन्यामध्ये हा तुम्हाला द्यायचा आहे, म्हणजे द्यायचाच आहे. तुम्ही घरी असाल, तुम्ही काही बाकीची कामं करत असाल, तुम्ही जॉब होल्डर असाल, आय थिंक आज जे बॅच जॉईन केलेली त्याच्यामध्ये एक आपले माननीय सदस्य कुठेतरी जॉब करतायत, तर त्यांचं पण मनापासून आभार, मनापासून त्यांना धन्यवाद देतो की हा जो स्पिरिट आहे तुमच्यामध्ये हा अतिशय महत्वाचा असतो. कारण जॉब करत असताना भरपूर तुम्हाला काम करावं लागतं त्या ठिकाणी. त्याच्या व्यतिरिक्त जो तुम्हाला वेळ मिळतो त्या वेळेचा तुम्ही युटिलाइज करून घेत आहात, ही अतिशय चांगली बाब आहे. ह्याच बॅच मध्ये एक मुलगी आहे, तिने मला कालच फोन केला होता, कधी बीएससी आय थिंक फायनल इयरला आहे. अतिशय चांगला स्पिरिट आहे की ग्रॅज्युएशन व्हायच्या आतमध्ये तुम्ही या विषयाला सुरुवात करताय, स्पर्धा परीक्षेला तयारी करतायत. कॉंग्रॅच्युलेशन, कीप इट अप. त्याचबरोबर काही गृहिणी आहेत, त्याचबरोबर काही विद्यार्थी देखील आहेत. का बऱ्याच जबाबदाऱ्या पार पडत असताना आपण या स्पर्धा परीक्षेला वेळ देत आहात. फक्त मित्रांनो, सांगण्याचा भाग एकच आहे, स्मार्ट वर्क करा. तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड या ठिकाणी गृहीत धरलं जात नाहीये. तुमचं इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड, तुमचं कास्ट क्लास काहीच या ठिकाणी तुमचं गृहीत धरलं जात नाहीये. स्पर्धा परीक्षा म्हटलं तर तुमचं मेरिट, तुमच्यातली क्षमता तुम्हाला या ठिकाणी चेक करायची आहे. त्यामुळे तुम्ही कोण आहात, तुम्ही काय करता आहात, हे सगळ्या गोष्टी गौण आहेत. फक्त डोक्यामध्ये टार्गेट ठेवायचे, तुमच्या मनामध्ये टार्गेट ठेवायचे, येणाऱ्या काळामध्ये मला काय करायचं आहे. पूर्ण ताकद तुमची पणाला लावा आणि स्मार्ट वर्क करा. येणाऱ्या काळामध्ये यश हे तुमचंच आहे हे डोळ्यासमोर ठेवा. असं डोळ्यासमोर ठेवायचं की येणाऱ्या कंबाईन मध्ये एक पोस्ट माझ्यासाठीच असली पाहिजे. येणाऱ्या राज्यसेवेमध्ये माझा कट ऑफ इतका बसेल की येणारी एक पोस्ट ही माझ्यासाठीच असली पाहिजे. त्यामुळे खूप पॉझिटिव्ह राहायचं, पॉझिटिव्ह एनर्जी बिल्डअप करा, निगेटिव्ह थॉट मनातून काढून टाका आणि सगळं आळस, सगळं काही झटकून तुम्ही तयारीला लागा. तुम्ही जिथे आहात तिथे सुरक्षित राहा. अपेक्षा करतो सर्वजण सुरक्षित आहेत, कुठल्याही प्रकारचा कुणाला प्रॉब्लेम नाहीये. तरी तुमचं दैनंदिन जे काय तुमचं डेली जे शेड्यूल आहे याच्यामध्ये 2 तास डेली देत चला. म्हणून मी सांगतो, मी दररोज 2-2 छोटे छोटे लेक्चर टाकत जाणार आहे. त्याचा कालावधी 2 तास असणार आहे. असं चुकूनही करायचं नाहीये की आज मला वेळ मिळत नाहीये, आज मला थोडासा कंटाळा आलाय, चला आजचे लेक्चर उद्याचे लेक्चर मी उद्या ऐकतो. मित्रांनो, जर तुम्ही असं करत केला तर मी खरंच सांगतो काही उपयोग होणार नाहीये. हा सिलेबस मोठा आहे, मला खूप काही तुम्हाला द्यायचं आहे, भरपूर काही मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे आज जे मी तुम्हाला टाकलंय ना ह्या ग्रुपवर, आज जो व्हिडिओ मी टाकतोय ना तो आजच ऐका. आजचा लेक्चर उद्या ऐकू नका. का ऐकायचं नाहीये, तर कारण उद्याचा परत तुम्हाला 2 तासाचं लेक्चर पडणार आहे. तर 4 तास तुमच्याकडे उद्या वेळ नाहीये. आणि जर एक एक लेक्चर जर असा मिस होत जर गेला तर ही लिंक तुमची ब्रेक होईल. आणि एकदा का तुमची लिंक ब्रेक झाली तर तुम्ही पुढे जाऊन सुद्धा उपयोग होणार नाहीये. त्यामुळं आजपासून पुढच्या 2 महिन्याच्या काळामध्ये प्रत्येकाला एका गोष्टीची खबरदारी घ्यायची आहे, ती म्हणजे घ्यायचीच आहे का दररोज तुमच्या दैनंदिन कामांमधून तुम्हाला 2 तास वेळ, तुम्ही फार अगदी मॉर्निंगला द्या, भले फार रात्री 11 वाजता द्या, काही फरक पडत नाहीये. परंतु तुम्हाला 2 तास वेळ डेली हा द्यायचा आहे, म्हणजे द्यायचाच आहे. आणि मनाशी खुणगाठ बांधायची आहे की सरांनी आज जो लेक्चर या ग्रुपवर आज जो डिलिव्हर्ड केलेला आहे
हा आजचा लेक्चर मी माझ्या वेळेमध्ये आजच ऐकणार, आजचं लेक्चर मी उद्यापर्यंत जाणार नाही. आलं लक्षात? आणि मित्रांनो, जे मुलं प्रश्न विचारतात ते प्रश्न म्हणजे मला नेहमी वेलकम असतात. असे विद्यार्थी मला खूप आवडतात. आम्हाला आमच्या विषयाचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळं रीडिंग करत असताना, लेक्चर ऐकत असताना काही गोष्टी जर नाही समजल्या तर मला बेसिक विचारत चला. माझ्या एका बॅचमध्ये एका मुलीने एक प्रश्न विचारला होता, सर मी वाचन करते, सारखं सारखं वाचन करते, पण माझ्या लक्षात राहत नाही, मी काय करू? म्हटलं याच्यासाठी कशी मेडिकलमध्ये गोळी भेटत नाही का, गोळी खाणं सगळं लक्षात राहतं. मग म्हटलं तुमच्या अभ्यासाची मेथड बदला. मेथडच चुकीची आहे. अहो विचार करा तुम्ही, 200-200 पानाचं म्हणजे पुस्तक असेल, 100-100 पानं दिवसाभरामध्ये एक विद्यार्थी जर वाचून काढत नाही, आपलं डोकं काही कॉम्प्युटर नाहीये. कॉमन मॅन आहोत आपण. त्याच्यामुळं आपली मेंटल ॲबिलिटी वाढवायची आहे, अंडरस्टँडिंग स्किल वाढवायचं आहे. मग जर तुम्ही जास्त पानं वाचत असाल आणि जर विसरत असाल तर मित्रांनो तुम्ही कमी पानं वाचा. तर तुम्ही 40 पानाचं जर तुम्ही जर वाचन करत असाल आणि जर 40 पानं वाचून जर समजत असेल तर मी सांगू इच्छितो मित्रांनो, तुम्ही 20 किंवा 25च वाचा. त्या 25 पानं वाचन करताना त्यातले महत्वाचे पॉइंट त्याला नोट डाऊन करा तुमच्या नोटीस याच्यामध्ये नोटबुकमध्ये. ते मेमोराईज करा. जेणेकरून तुमची मेमरी शार्प बनत जाईल. आणि मित्रांनो, जर तुमच्या आजूबाजूला जर कोणी फ्रेंड्स असतील त्यांना पण सांगा. त्यांना पण ह्या आपल्या शैक्षणिक जे अभ्यासाची जी काही मेथड याच्यामध्ये सहभागी करून घ्या. त्यांना पण हे बॅच जॉईन करायला सांगा. जेणेकरून तुमच्या सोबत जर ते जर आले तर नंतर तुम्हाला त्याच्यासोबत ग्रुप डिस्कशन करता येईल. मित्रांनो, ग्रुप डिस्कशन हे अतिशय महत्वाचं असतं. थोडक्यात सांगायचं बोललं, एखादा टॉपिक जर तुम्ही जर 10 वेळा जर ऐकला, 10 वेळा जर तुम्ही पुस्तक जर वाचलं, तर गॅरंटी देता येत नाही ते सगळ्याच्या सगळं 100% लक्षात राहील. परंतु जे तुम्ही वाचलेलं आहे, जे तुम्ही विसरता आहात, जे खूप महत्वाचं वाटतं आहे, ते जर तुम्ही ग्रुप डिस्कशनच्या मदतीने जर तुम्ही एकमेकांशी जर शेअर जर केलं, तर मित्रांनो खरं सांगतो तुम्ही कधीच तो शेअर केलेली इन्फॉर्मेशन विसरत नाहीये. खूप पक्क डोक्यात बसतं. त्यामुळं जर तुम्ही जर रीडिंग करत असताना अंडरस्टँडिंग जर कमी होत असेल, समजत नसेल, तर बेशक मला विचारा. पण थोडं ग्रुप डिस्कशन सारखा मेथड देखील तुम्ही थोडीशी अप्लाय करून पहा. जर तुम्ही एकटेच असाल तर बिनधास्त मला विचारा. मी तुम्हाला थोडी थोडी मदत करत जाईल. तुम्हाला काही गोष्टी सांगत जाईन. त्या पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल. तर मला वाटतं आज मी जे सांगायला पाहिजे होतं ते सर्व तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आशा करतो की आजच्या दिवसभरामध्ये तुम्ही हा लेक्चर 100% ऐकणार आहात आणि समजून घेणार आहात. मी जे सांगितलेलं आहे. मी तुम्हाला माझा रोड मॅप मी क्लिअर करून दिलेला आहे. दररोजचे 2 लेक्चर मी एक व्होकॅब्युलरी आणि ग्रामरचा माझ्या ग्रुपवर मी टाकत जाणार आहे. दररोजच्या दररोज तुम्ही ते लेक्चर तुम्ही ऐकत जाणार आहात. आलं लक्षात? आजचं लेक्चर उद्यावर तुम्ही ढकलणार नाहीत हे मी अपेक्षा करतो. आजचं लेक्चर आजच ऐकणार आहात हे लक्षात ठेवतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये मी जी मेथड सांगेल, मी ज्या गाईडलाईन तुम्हाला देईन, मी ज्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला देईन, तर मित्रांनो कृपा करून येणाऱ्या 2 महिन्यामध्ये मी सांगेल त्याच पद्धतीने अभ्यास इंग्लिश विषयाचा करत चला. तुमच्याकडे 24 तास आहेत. 24 तासातला उरलेला वेळ तुम्ही इतर विषयांना द्या. तुम्ही आराम करा. तुम्ही घरची छोटीशी कामं असतील तर ती करा. पण 2 तास खास करून ह्या इंग्लिश लेक्चरसाठी पुढचे 2 महिने द्या. आजचा दिवस नोट डाऊन करा तुम्ही कुठे आहात इंग्लिशच्या बाबतीत आणि ज्यावेळेस बॅच संपेल त्यावेळेस मग तुम्हीच मला स्वतःहून सांगाल, सर वी आर सॅटिस्फाईड विथ द कम्प्लीट लेसन, कम्प्लीट कोर्स. आम्ही खऱ्या अर्थानं समाधानी आहोत. आणि जरी बॅच जरी संपली येणाऱ्या काळामध्ये तर त्याच्यानंतर देखील मी तुम्हाला हेच लेक्चर तुम्हाला परत परत ऐकायला देणार आहे. जेणेकरून परीक्षेपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम राहणार नाही. हे फक्त बॅच जे असते ही फक्त पैसे घेण्यासाठी किंवा अर्निंगसाठी नाहीये. मित्रांनो, ही एज्युकेशनल चळवळ आहे. या चळवळीमध्ये आम्ही बरेच वर्षांपासून काम करतो आहोत. तर या माध्यमातून तुम्हाला स्पर्धा परीक्षेला तयार करायचं आहे. प्रत्येकामध्ये काही उणिवा असतात, काही स्ट्रॉंग पॉइंट असतात, काही वीक पॉइंट असतात. हे तुम्हाला समजून सांगायचं आहे. हे आमचं काम आहे. समजून सांगायचं आहे आणि योग्य दिशा दाखवण्याचं काम करायचं आहे. म्हणजे आम्ही योग्य दिशा दाखवतो. काय करायचं, काय नाही करायचं हे तुम्हाला समजून सांगतो आणि बरंच काही तुम्हाला सिलेबस ओरिएंटेड इन्फॉर्मेशन देत असतो. योग्य क्रमानं तुम्हाला चालायचंय. आणि हे 30 शब्द जर हातामध्ये जर तुमचा पेन असेल, समोर जर वही असेल तर नोट डाऊन करा. न चुकता ह्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये 30 शब्दांना विसरायचं नाहीये. ते म्हणजे तुमचं टाइम मॅनेजमेंट. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला टाइम मॅनेजमेंट पाहायचं आहे.